अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। बाल गोपाल की जय। जय जय रघुवीर समर्थ। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजवरती आत्ता उपस्थित असलेल्या सगळ्या दत्तभक्तांना आणि यूट्यूबच्या मार्फत उद्या हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना, सद्भक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। मंडळी, रोजच्या फेसबुक लाईव्हच्या या उपक्रमामध्ये काल जाहीर केल्याप्रमाणे कोणी विचारलं होतं की तुमचं शिक्षण कुठे झालं, कोण तुमचे गुरु कोण लाभले त्याबद्दल सांगा किंवा काय। म्हणून काल बोलताना शेवटचा भाग संपताना मी असं म्हणालो होतो की www.vivekbuagokhale.com या वेबसाईटला आपण एकदा भेट द्या। ती वेबसाईटचे सगळे जे टॅब आहेत, आशीर्वादाचा टॅब आहे, परिचयाचा टॅब आहे, उपक्रमाचा टॅब आहे, फोटोज आहेत, काही व्हिडिओज आहेत, त्याचं फ्रंट पेज आहे किंवा अन्य काही गोष्टी आहेत, आणि शेवटी त्याच्यामध्ये अभिप्राय म्हणून पण एक टॅब आहे। तर ती संपूर्ण मराठीतली वेबसाईट आपल्याला कशी वाटते पाहिल्यानंतर ती पण एकदा पहा असं काल आवाहन केलं। आणि आपल्यापैकी अनेकांनी त्या वेबसाईटला भेट दिली, त्या वेबसाईटवरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, त्या वेबसाईटवरती ईमेल पाठवला, नाही देता आली त्यांनी श्रीपाद श्री वल्लभ पेजवरच्या इनबॉक्समध्ये व्हॉट्सॲपवरती प्रतिक्रिया व्यक्त केल्या। सांगायचा उद्देश एवढाच की दत्त महाराजांची सेवा तुमच्या आमच्या सगळ्यांकडनं व्हावी, आणि म्हणून त्या वेबसाईटवरती आत्ता सध्या कोरोनाचा विषय चालला आहे म्हणून कित्येक जणांनी विचारलं पुण्यात कधी कीर्तन असेल तर नक्की सांगा, आम्ही आवडीनं येऊ प्रवचन कीर्तन असेल तर। कोणी सांगितलं मुंबईत कधी असेल तर सांगा। तर त्यासाठीच आपण त्याच्या फ्रंट पेजला एक व्यवस्था अशी केलेली आहे की पुढचे आगामी कार्यक्रम त्याच्यात आपण ठेवलेले आहेत। त्याच्यात दर 2-3 महिन्यानंतरचे पुढचे कार्यक्रम, पण सध्या जे आगामी कार्यक्रम होते ते सगळेच रद्द करायला लागलेत कोरोनाच्या या व्यापामुळे। पण रोजचं आपलं या निमित्ताने भेट होते, पण सध्या या व्यापात अडकलो आहे आपण कोरोनाच्या। पण मुंबईत कुठे कार्यक्रम असला की आपण ते पाहू शकता। मग तिथली त्याच्याबद्दलची जी काही डिटेल्स आहेत ते आपल्याला तिथे नक्की कळतील। आणखीन एका गोष्टीचा खुलासा आजच्या दिवशी करायचा आहे, कारण मॅन टू मॅन, 1 to 1 प्रत्येकाला रिप्लाय देणं केवळ अशक्य असल्यामुळे फक्त 2 मिनटं खर्ची करतो यासाठी, आणि मग आपल्या मूळ विषयाकडे वळू, मग त्याच्यानंतर इकडे वळायला नको। दुसरा एक प्रश्न असा विचारला आहे बऱ्याच जणांनी की यूट्यूबवरती मला हा प्रश्न विचारला गेला आहे, यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये आणि व्हॉट्सॲपवरती सुद्धा आणि इनबॉक्समध्ये सुद्धा। तो असा विचारला आहे की 94 033 56 270 हा जो व्हॉट्सॲपचा नंबर, त्या थंबनेलच्या खाली जिथे खाली लिहिताना लिहिलं आहे कॉन्टॅक्ट व्हॉट्सॲप नंबर, तर त्याच्यामागची संकल्पना काय आहे श्रोते हो, की तो जो व्हॉट्सॲपचा नंबर आहे, पुन्हा एकदा नंबर सांगतो, 94 033 56 270 असा विवेकबुवा गोखले या वेबसाईटचा किंवा आमच्या या उपक्रमाचा एक कॉमन नंबर आहे, व्हॉट्सॲपचा नंबर आहे। तर बरेच जण असं विचारतात की आम्ही त्याच्यावर गेले 8-10 दिवस आम्ही मेसेजेस केलेले आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे, पण किंवा संपर्क केला आहे पण आम्हाला रिप्लाय आला नाही। तर त्याच्या बाबतीत खुलासा फक्त आजच्या दिवशी करतो की सध्या लॉकडाऊन चालू असल्यामुळे तो नंबर
काही तांत्रिक गोष्टीमुळे, काही तांत्रिक अडचणीमुळे, टेक्निकल प्रॉब्लेममुळे, टेक्निकल इश्यू निर्माण झाल्यामुळे ते फोनचं हे नंबरचं कार्ड ज्या फोनमध्ये आहे त्या फोनला थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे आणि घराच्या बाहेर पडता येत नसल्यामुळे, उपलब्ध बॅटरी किंवा काही ती दुकानं उघडी नसल्यामुळे सध्या काही काळासाठी तो फोन म्हणजे तो नंबर बंद आहे, म्हणजे तो चालूच नाही आहे, फोनच डिस्चार्ज झाला. त्यामुळे कदाचित आपला गैरसमज होऊ नये की आम्ही मेसेज करतो आहे, आम्ही आमचा परिचय, कारण आम्ही आमच्या दत्तभवानीच्या प्रत्येकाच्या खाली लिहिलेलं आहे की आपलं नाव, गाव आणि अल्प परिचय, अगदी थोडक्यात. म्हणजे बाबा त्याचा उद्देश फार चांगला आहे, त्याचा उद्देश फार महत्त्वाचा आहे. कोणीतरी नाना महाराज तराणेकरांच्या परंपरेतला असेल दत्तभक्त, कोणी गोंदवलेकर महाराजांच्या परंपरेतला असेल, कोणी शेगावच्या गजानन महाराजांना मानणारा असेल, कोणी शिर्डी साईनाथांचा अनन्य भक्त असेल, कोणी नवनाथांना मानणारा असेल, कोणी देवीचा भक्त असेल, तो ज्या पण कुठल्या गुरु परंपरेतला आहे, कोणी शक्तिपात दीक्षेतला असेल, कोणी दत्त संप्रदायातला असेल, कोणी राम संप्रदायातला असेल, तर जो ज्या परंपरेतला आहे तो परिचय, म्हणजे तुम्ही काय करता, तुमचा उद्योगधंदा काय, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. परिचय याचा अर्थ असा की आपण कुठल्या गुरुपरंपरेशी जोडले गेलेले आहात, किंवा नसेल गुरुपरंपरा तरीसुद्धा घरात बाबा आम्ही ही उपासना आवडीने करतो, दत्तोपासना करतो, रामोपासना करतो किंवा काय, हा आपला परिचय व्हावा. म्हणून आपलं नाव, आपलं गाव आणि आपला परिचय, तो अल्प परिचय, आणि त्याच्यात चौथं वाक्य फक्त एवढं लिहायचं आहे की कृपया आम्हाला तुमच्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये ॲड करून घ्यावं. आपला हा ग्रुप नाही आहे. या नंबर व्हॉट्सॲप नंबरवरती 94-033-56-270 व्हिडिओमध्ये नंतरसुद्धा आपण बघू शकता, किंवा त्याची यूट्यूबला थंबनेल आहे त्याच्यावरती पण खाली लिहिलेलं आहे. तो एवढ्यासाठीच की त्याच्या ब्रॉडकास्ट लिस्ट आपण बनवलेल्या आहेत, आणि मग ज्या वेळेला आपण मुंबईमध्ये कुठे कार्यक्रम आहे, किंवा दत्तभवानीचा कुठलाही एखादा व्हिडिओ, किंवा हिमालयातला कुठला व्हिडिओ, किंवा अन्य कुठले चांगले काही व्हिडिओज आध्यात्मिक असे आपल्याला पोचवायचे असतील, तर त्याला आमच्याकडे नंबर असावेत, म्हणून केवळ ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये तो नंबर आहे. मग तो माणूस कुठल्या गावचा आहे हे कळावं म्हणून गाव, नाव, गाव, परिचय, अगदी मर्यादित माहिती फक्त त्याच्यामध्ये मेसेज करायचे. तर त्या नंबरवरती आपण निश्चितपणाने या 2-3 गोष्टी कळवा, अतिशय श्रद्धेनं कळवा. ज्यांना कुणाला असं वाटतं आहे की आपल्याला त्या विवेक बुवा गोखले या ब्रॉडकास्ट लिस्टवर ॲड व्हायचं आहे, त्यांनी त्याच्यावरती आपलं नाव, गाव आणि आम्हाला कृपया या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये ॲड करावं असं त्यात मेन्शन करा, त्यात नमूद करा. टेक्निकल प्रॉब्लेम, तो बॅटरीचा इश्यू झाला, तो फोन सुरू झाल्यानंतर निश्चितपणाने आपल्या सगळ्यांना त्याच्यामध्ये ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामावून घेतलं जाईल. कित्येक जण बहुतेक असतीलसुद्धा, पण जे नव्याने आत्ता जोडले गेलेत त्यांच्यासाठी ही माहिती फक्त सांगतोय की गैरसमज होऊ नये की आपण मेसेज करताय आणि रिस्पॉन्ड केलं नाही असं व्हायला नको. कारण तो कार्ड आणि तो फोन सध्या लॉकडाऊनच्या काळात बंद असल्यामुळे बाहेर आणता येत नाही आहे बॅटरी किंवा अन्य काही इश्यू झाल्यामुळे, त्यामुळे आपला गैरसमज असू नये. पण तोच नंबर कायमस्वरूपी चालू आहे व्हॉट्सॲपचा, त्याच्यावरती आपण संपर्क निश्चितपणानं करू शकता. दुसरा खुलासा झाला. आता तिसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे आत्ता काही जणांनी असं विचारलं मला वेबसाईट पाहिल्यानंतर आणि वेबसाईटचे उपक्रम पाहिल्यानंतर, आणि काही जणांनी असं विचारलं की दत्तबावन्नी गुरुवारी, मला आत्ता नाव आठवत नाही आहे, एक कोणी वाघ नावाचे ग्रस्त आहेत, त्यांनी मला असं विचारलं की बुवा मला दत्तबावन्नी म्हणायची इच्छा आहे, पण ती कशी म्हणायची आणि त्याचं काय 7 दिवस 52 वेळा म्हणू का काय म्हणू, किंवा अनेक प्रश्न त्यांनी त्यात विचारलेत. अशाच आशयाचे आणखीन 2-3 मेसेज पण आलेले आहेत मला. तर त्याचं कॉमन उत्तर आत्ताच्या या दरम्यान देतो. त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही त्या वेबसाईटवरती जेव्हा जाल, vivekbuagokhle.com या वेबसाईटला जेव्हा भेट द्याल, तेव्हा त्याच्यामध्ये उपक्रम नावाचा एक टॅब आहे. नीट आहे का, vivekbuagokhle.com क्लिक करा, त्याच्यामध्ये वेगवेगळे टॅब येतील, त्याच्यात उपक्रम नावाचा एक टॅब येईल. त्या टॅबला तुम्ही क्लिक करा. त्या टॅगला क्लिक केल्यानंतर क्रमाने ओळीनी बघत खाली गेल्यानंतर मध्ये एके ठिकाणी तुम्हाला दत्तबावन्नीविषयी शंका व समाधान असं लिहिलेलं तुम्हाला वाचायला मिळेल. नंतर पहा, पण त्याच्यात लिहिलं आहे दत्तबावन्नीविषयी शंका व समाधान. तिथे असं बोल्ड टाईपमध्ये लिहिलेलं आहे. त्याला एकदा सिंगल क्लिक करा. ते एकदा सिंगल क्लिक केल्यानंतर दत्तबावन्नीच्या विषयी नेहमी नित्यपणे आम्हाला ब्रॉडकास्ट लिस्टवरती विचारले जाणारे जे नेहमीचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं, त्याच्यात सगळे प्रश्न आणि प्रश्नांची उत्तरं त्याच्यात लिहिलेली आहेत, ज्याला आजच्या भाषेत FAQ म्हणतात, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन.
जे सतत सातत्याने कमी अधिक प्रमाणात लोक प्रश्न विचारतात दत्तभावनेच्या अनुषंगाने, ते सगळेच्या सगळे शंका कुशंका लोकांच्या डोक्यातल्या मनातल्या त्यात जवळजवळ 14 ते 15 प्रश्न त्याच्यात लिहिलेले आहेत. कधी म्हणावी, कोणी म्हणावी, काही त्याचं उद्यापन असतं का, इत्यादी इत्यादी असे अनेक सगळे सोळं काही असतं का, बायकांनी म्हटलं तर चालतं का, त्याचं महत्त्व काय आहे, दत्तबाबांनी गुजरातीतच म्हणावी का अनुवादित म्हणावी, इत्यादी इत्यादी असे बरेच डिटेलमध्ये प्रश्न 15 जवळजवळ प्रश्न 14-15 प्रश्न त्यात लिहिलेले आहेत. ते प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं ती दत्तबावन्नीचा FAQ उपक्रम नावाच्या टॅबमध्ये तुम्ही क्लिक केलं खाली स्क्रोल केल्यानंतर की दत्तबावन्नीविषयी शंका व समाधान म्हणून आहे, आणि ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्या तुमच्या शंकांचं निरसन बहुतेक अंशी होईल अशा मला आशा आहे. त्यामुळे मी प्रत्येकाला 1 to 1 रिप्लाय आजचा दिवसभर काही केला नाही. आज जाहीर सांगूया एवढं सांगायचं होतं, म्हणून या 3 गोष्टी मुद्दाम. पहिली गोष्ट, प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. दुसरी गोष्ट, असल्यामुळे ते सिम कार्ड सध्या चालू नाही आहे, पण कोरोनाचं हे सध्या हळूहळू रिलीज झाल्यानंतर आपण लवकरच ते कार्ड सुरू होईल अशी व्यवस्था पाहूया. मग ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सहभागी करा. या पद्धतीने आपलं नाव, गाव, परिचय, अल्पपरिचय, आणि जर माझी तुमची 1 to 1 ओळख असेल तर तेही मेन्शन करा. जर आम्ही बुवांचं फेसबुकवरती सुखसंवाद मला पाहिली ते मेन्शन करा आणि आम्हाला कृपया या ब्रॉडकास्ट लिस्टवरती ॲड करा असं सांगितल्यानंतर जी आमची अन्य जी दत्तभक्त मंडळी ती तुम्हाला नक्की त्याच्यात ॲड करतील आणि मग आपल्याला पुढचे अपडेट नक्की मिळतील. आणि तिसरी गोष्ट, दत्तबावन्नी जर वाचायची असेल तर दत्तबावन्नीविषयीच्या काही शंका किंवा त्याच्याविषयीचं जे काही म्हणणं आहे तर ते आपल्याला दत्तबावन्नीचा FAQ उपक्रम या टॅबमध्ये स्क्रोल केलं, दत्तबावन्नीविषयी शंका आणि समाधान, आपल्याला त्याच्यात सगळी उत्तरं मिळतील. 3 गोष्टी ज्या सांगायच्या होत्या त्या सांगून झाल्या. आता आपल्या मूळ विषयाकडे वळूया. काय आहे की ही पण एक प्रकारची उपाधीच आहे आणि हा व्याप आहे. प्रत्येकाला नाही सांगितलं तर आम्ही एवढं विचारलं आणि आम्हाला उत्तर पण दिलं नाही असं वाटतं. यूट्यूबवरती प्रतिक्रिया दिली पण त्यांच्याकडनं काही प्रतिसादच आला नाही असा आपला कृपया गैरसमज होऊ नये म्हणून आत्ता एक 5 मिनटं त्यासाठी 5-7 मिनटं खर्च केली पहिली, माफ करा, पण ते गरजेचं वाटलं म्हणून केली. पण आता आपल्या मूळ विषयाकडे वळूया. आपण दत्तबावन्नीच्या याच्या अंतर्गत लॉकडाऊनच्या या चालू असलेल्या काळामध्ये सुखसंवाद या मालिकेच्या अंतर्गत उपासना हा विषय घेऊन उपासनेचे वेगवेगळे पैलू पाहिले. सगुणोपासना, निर्गुणोपासना, काम्य उपासना, सकाम उपासना, निष्काम उपासना, उपासनेचं फळ काय ते पाहिलं, काय पद्धतीचं फळ मिळतं ते पाहिलं. मागचे काही भाग आपण पाहिले असतील. ते करताना उपासना करण्यापूर्वी बद्धावस्था काय असते, मुमुक्षु अवस्था काय असते, साधक अवस्था काय असते आणि सिद्ध अवस्था काय असते ते पाहिलं. आणि त्याच्यात दर दिवसाला येणारं काही शंकर महाराजांची उद्या शंकराचार्यांची जयंती, त्या दिवसाचं दिनविशेष आणि अन्य चर्चेचा विषय असा आपण रोज पाहत आलो. बघता बघता आजचा नॉनस्टॉप अथक चालू असलेला हा उपक्रम, त्याच्यात 44वा आजचा भाग, आणि या 44व्या भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि चालू असलेला जो विषय आहे शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान, हे जे शमाधी षटक सांगितलं त्या शमाधी षटकात शम आपण पाहिला, दम पाहिला, तितिक्षा याची व्याख्या आपण पाहिली, आणि सहनशक्ती साधना हे करती निर्मल हे शिवोम याविषयी सुद्धा आपण चर्चा पाहिली. आणि किरपा तेरी इसलिए पाता रहू गुरुदेवजी, सहता रहू गुरुदेवजी. आणखीन एक सांगतो की आपल्याला हे शेअर करायला काहीच हरकत नाही. आपण आपापल्या वॉलवरती सुद्धा वॉच पार्टी किंवा शेअर करू शकता लाईव्ह चालू असताना सुद्धा. अगदी कुणी संकोच करायचं कारण नाही, कुणी असं विचारायचं काही कारण नाही की शेअर करू का असं कोणी विचारते. बिनधास्त शेअर करू शकता. अगदी रोजचा भाग एकीकडे ऐकू शकता आणि एकीकडे शेअर पण करू शकता आपापल्या वॉलला. आणखीन एक सूचना, नम्र निवेदन आहे की त्या नंबरवरती, तो जो नंबर आहे थंबनेलवरती किंवा जो मी आत्ता मगाशी 2-4 वेळेला म्हटला त्या नंबरवरती कृपा करून कोणीही फोन करायचा नाही आहे, कारण तो फक्त मेसेजचा नंबर आहे. ही अगदी तळमळीची आणि अतिशय कळकळीची आणि नम्र निवेदन वजा सूचना आहे. जे कोणी त्याच्यावर फोन करतील त्यांना ब्लॉक केलं जाईल, कारण त्या नंबरवर फोन नाही करायचा आहे.
94 033 56 270 या नंबरवरती आपण फक्त मेसेजेस व्हॉट्सॲपवरती मेसेज करू शकता, पण त्याच्यावरती फोन कोणीही करायचा नाही आहे. व्हॉट्सॲप कॉल नाही, व्हिडिओ कॉल नाही, कुठलाच कॉल नाही. तो नंबर कॉलिंगचा तो फोन नाही आहे. त्याच्यावर फक्त आणि फक्त आपण मेसेज तळमळीने करू शकता. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्याच्यावरती रिस्पॉन्ड नक्की केलं जाईल. तर ही एक अतिशय महत्त्वाची करतो. नंबर सुरू झाला की आपण ती भजनं व्हॉट्सॲपवरती नक्की पाठवूया. आपण जी आत्ता या उपक्रमात भजनं म्हटलेत ती सगळी भजनं किंवा जी आपण पुढे म्हणू ती सगळी भजनं आपण त्या व्हॉट्सॲपवरती आपण ॲड झाल्यानंतर त्या नंबरला आपण नक्की त्याच्यावरती शेअर करूया. सध्या आपण त्या नंबरवरती मेसेज करायला काही हरकत नाही. काही दिवसानंतर, 1-2-3 दिवसानंतर किंवा 1-4-5 दिवसानंतर मेसेज करायला काही हरकत नाही. असो, आता मध्ये अन्य कुठल्याही विषयाचं कमेंट न वाचता मी माझ्या चालू असलेल्या विषयाकडे वळतो. आपला चालू असलेला विषय तितिक्षा. आणि मी काल बोलताना असं म्हणालो होतो की उद्या 3 गोष्टी आपल्याला सांगेन. त्यापैकी काल नामजोशिका कुलकर्णी नावाचे गृहस्थ, कोणी जे दत्तभक्त होते, कोणी जे इथे उपस्थित जे सद्भक्त होते, त्यांनी सांगितलं की नाथांच्या बायकोचा भागही सांगा. तर आपण ती पण गोष्ट आज ऐकूया. पहिले तितिक्षा म्हणून, आणि नंतर दत्त संप्रदायातली एक गोष्ट मी उद्या तुम्हाला उपरतीच्या बाबतीत सांगेन असं म्हणालो होतो. आणि तिसरी गोष्ट मी सांगताना असं म्हणालो होतो मुद्दाम की नर्मदा किनारी मला एक जे सत्पुरुष भेटले त्यांनी मला काय बोध केला, आणि त्यांची एक अतिशय जबरदस्त अशी मला भावलेली हृदयस्थ गोष्ट उपरतीच्या बाबतीत ती मी उद्या तुम्हाला सांगेन, असा काल शब्द आपल्याला दिला होता. तर आज जास्ती तत्त्वज्ञानाचा काही विचार खूप सारा न करता 3 गोष्टी महत्त्वाच्या आपल्यापुढे ठेवायच्या आणि आजचा भाग थांबवायचा. पहिली गोष्ट म्हणजे येणाऱ्या सगळ्या आपदा तक्रार न करता सोसायच्या. सहनम ही सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम सा तितिक्षा, असं तितिक्षेची व्याख्या सांगितली होती. आणि चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. चिंता विलापरहित असं जे असतं, आलेल्या आपत्तीला जो सोसतो, कणखरपणे प्राप्त परिस्थितीत अतिशय ज्याला म्हणतात निर्भीडपणे उभा राहतो, कुठलीही भीती मनात न ठेवता जो आल्या संकटाला सामोरा जातो, तर ते येणारं प्रत्येक अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक संकट, शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक, बौद्धिक जे काही आपल्याला त्रास होत असेल त्या सगळ्या त्रासांना जो सहन करतो, पण कसं अप्रतिकार करता सहन करतो, सा तितिक्षा. आणि जो चिंता आणि विलाप विरहित असं जीवन जगतो त्याला तितिक्षा, तो तितिक्षा या स्वरूपामध्ये जीवन जगतोय असं समजावं. अशी व्याख्या आपण 3-1 दिवस तरी पाहिली. आता कालच्या त्या काकांनी सांगितलं म्हणून ही गोष्ट फक्त सांगतो. फारच सुंदर गोष्ट आहे, तितिक्षेचीच गोष्ट आहे. काल आपण 108 वेळा त्या यवनाने थुंकला आणि नाथांनी एक चकार शब्द न काढता एकनाथ महाराज. तसं तर मग आता आज एक गोष्ट सांगितली की उद्या आणखीन कोणीतरी एखादं कमेंटमध्ये लिहून पाठवेल. तसं तर सगळंच नाथांचं चरित्र हे तितिक्षेला धरून आहे. संतांची चरित्र आहेत. मी काल परवापासून सतत सांगतोय की शमाधी षटकानी युक्त, वैराग्य इह परलोकीच्या वैराग्याने युक्त, आत्मानात्म विवेकाने युक्त असंच संतांचं चरित्र आहे हो. त्यामुळे किती कुठली गोष्ट घ्यावी, कुठली सांगावी आणि कुठली न सांगावी तर पंचायतच आहे. तरी पण जसं कालच्या त्या एका माणसाला आपण ऐकलं असेल की यवनाला पैसे दिले आणि त्याला नाथांना राग निर्माण करा. नाथ चिडले का हो? एकनाथ महाराज अजिबात चिडले नाही. नमस्कार त्या पूज्य श्री एकनाथा, शशीच्या परी शुभ्र जाची सुकीर्ती, मुमुक्षूस जो दावी निश्रेय पंथा, नमस्कार त्या सद्गुरू एकनाथा. शांतीब्रह्म एकनाथ असलेले नाथ महाराज ते अजिबात चिडले नाहीत. आणि मग त्या यवनालाच लाज वाटली इत्यादी गोष्ट काल पाहिली. नाथवरती म्हणतात की बाबा रे, 108 वेळा संकल्प केला होता स्नानाचा, तो तुझ्या निमित्ताने पूर्ण झाला. तू अजिबात स्वतःला
वाईट वाटून घेऊ नको, अपराधीपणाची भावना ठेवू नको. आजच्या भाषेत ज्याला आपण म्हणतो ना, गिल्ट फिलिंग तुझ्याकडे काही येता कामा नये. अजिबात अपराध तुझा काहीच झाला नाही. तू थुंकलास ठीक आहे, तुझ्या निमित्ताने माझं स्नान झालं 108 वेळा. किती मनाचा मोठेपणा असेल. अप्रतिकारपूर्वकम ही काल गोष्ट सांगितली. अगदी असंच अशा अनेक गोष्टी झाल्या जी टवाळ लोक असतात ना, ज्यांना जगात काहीही उद्योग नसतो, त्यांना एक उद्योग असतो, ते समोरच्याचं चांगलं कसं चाललंय ते बिघडवायचं कसं उत्तम रीतीने, ते त्यांना फार छान चांगलं जमतं बरं का. काही चांगलं तर करता येत नाही, सृजनात्मक कार्य तर अजिबात करता येत नाही, कोणाला मदत जाऊन करावी ते तर जमत नाही, कोणाच्या उपयोगाला पडावं शरीरानी मनानी पैशानी ते तर जमत नाही. पण समोरच्याच्या चालू असलेल्या चांगल्या उपक्रमात, त्याच्या चालू असलेल्या चांगल्या कार्यक्रमात बिघाड कसा करता येईल, किंवा समोरचा चिडत नाही म्हणल्यानंतर त्याला आणखीन कसं चिडवता येईल, अशी काही टवाळ लोक असतात. प्रत्येक गावात असतात, प्रत्येक गल्ली मोहल्ल्यात असतात, प्रत्येक चौकात असतात. ते चांडाळ चौकडी सगळी एक अशी बसलेलीच असते चौकात, रिकाम टेकडे असतात, काही त्यांना करायचं नसतं बरं का. फक्त हा कोण आला, ही कोण आली, ही कोण नवीन दिसते, हा कोण नवीन दिसतो, मग त्याला काहीतरी टवाळी करा, हसं करा. आयुष्याचं हसं झालं तरी सुद्धा जागृती नसते. अशी काही माणसं आपण पाहतो. नाथांच्या चरित्रात सुद्धा अशी गोष्ट आहे. जसं हे कालचं यवनाला पैसे देऊन पाठवलेलं होतं, तसं असं वर्णन आहे श्रोते हो. फारच सुंदर गोष्ट आहे. म्हणजे ही काय टोकाची तितिक्षा असू शकते एखाद्या सज्जनाकडे, एखाद्या साधू पुरुषाकडे. ही चरित्र ऐकायची. मागचं वाक्य आठवत असेल मी बोललेलं, की हिमालया एवढी उत्तुंग शिखरं आपल्यापुढे आदर्श म्हणून ठेवले. तुकाराम महाराजांची चूक नसताना गाढवावरतून दिंड आणि ते चपलाचा हार आणि ते बुक्का आणि गुलाल उधळून घेतला, लोकांनी थोबाडीत मारते, कोण धोंडे मारतंय. पण हा त्या दिवसापुरताचा तो उपक्रम तो त्यांना भोगायला लागला. पण आज 450-500 वर्ष झाली तरी सुद्धा त्यांच्या नावानं पालखी निघते आणि त्यांचं नाव घेतल्याशिवाय आपली वारी पूर्ण होत नाही. ज्ञानबा तुकाराम असं म्हटल्याशिवाय आपली वारी पूर्ण होत नाही. हे या संतांच्या चरित्राचं वैशिष्ट्य श्रोते हो. हे आपण कधीच विसरून चालणार नाही. त्यामुळे एकनाथ महाराजांसारखे, तुकारामांसारखे किंवा आणखीन हे सगळे जे संत सत्पुरुष आहेत, यांचे आदर्श हिमालया एवढे उत्तुंग आहेत आपल्यापुढे. यांचे आदर्श जर रुपया ठरले तर किमान 1 पैसा 5 पैसे तरी प्रयत्न करायला काय हरकत आहे. कुठेतरी छोटीशी एखादी टेकडी तरी व्हायला काय हरकत आहे. अगदी हिमालय एवढी उंची नाही गाठता आली आपल्याला, एखादी छोटीशी टेकडीची उंची चढलो काय हरकत आहे. प्रयत्न करायला काय हरकत आहे. असा साधक भूमिकेतनं अभ्यास तुम्ही, मी, आपण सगळ्यांनी मिळून, उपासकांनी, दत्तभक्तांनी, गुरुभक्तांनी निश्चितपणानं केला पाहिजे. म्हणून ही उदाहरणं ऐकायची, म्हणून ही उदाहरणं सांगायची आपल्यापुढे या निमित्तानं. तर तुकारामांचं सांगितलं, काल यवनाची गोष्ट नाथांची सांगितली. आता ही गोष्ट आहे का किती बहारीची आहे. मग मला आपल्याला टेंबे स्वामींच्या गोष्टीवरती यायचं आहे. थोडक्यात सांगतो. असेच पैसे दिले आणि एक ब्राह्मण असा फिरत फिरत कोकणाकडनं, पुण्याकडनं असा नगर जिल्ह्यात फिरत फिरत पैठणला पोचला. त्याच्या मुलाची त्याला मुंज करायची होती. मुंजीसाठी पैसे नव्हते. आणि मग ही टवाळ लोक बसली होती. त्यांनी विचारलं, काय रे गावात नवीन दिसतोस, कुठून आलास. मग त्यांनी सांगितलं काय जे असेल ते. म्हणाले पैसे पाहिजेत का तुला. बरं बरं. म्हणाले एक काम करशील का. म्हणाले काय. तो समोरचा वाडा दिसतोय ना, त्या वाड्यात एकनाथ म्हणून राहतात. त्यांना कधीही कुठल्याही प्रसंगात राग येत नाही. आता मी हे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून फोनमधनं आपल्याशी बोलतोय, त्याचा इम्पॅक्ट किती होतो. शेवटी माध्यम वेगळं आहे. फोनच्या थ्रू तुम्ही ऐकताय आपापल्या घरात, जो तो वेगळ्या ठिकाणी. पण जेव्हा सगळे एकत्र एका हॉलमध्ये, मंदिरामध्ये किंवा एखाद्या मठामध्ये किंवा एखाद्या सार्वजनिक हॉलमध्ये एकत्र जमतात आणि जेव्हा कीर्तन प्रवचन होत असतं, तेव्हा सगळेजण त्या विषयाशी, वक्त्याच्या येणाऱ्या तोंडातून येणाऱ्या वाक्याशी कॉन्सन्ट्रेट झालेले असतात. आणि तेव्हाची एक भाव जागृती वेगळी असते, तेव्हाच्या एक वातावरण निर्मिती वेगळी असते, त्याचा इम्पॅक्ट वेगळा असतो. पण आपण आपल्या आपल्या घरामध्ये जरी आत्ता ऐकत असलात तरी एकाग्रतेने ऐकलं तर आपल्या लक्षात येईल. काय उंचीची ही संत मंडळी होऊन गेली. तर म्हणाला काय करायचं. काही नाही म्हणाले, त्या नाथांच्या घरी जायचं. तुला मुंजीसाठी पैसे पाहिजेत ना, तिथे घरी जायचं. त्यांना कधीही राग येत नाही. त्यांना राग निर्माण झाला पाहिजे. लोकांची वृत्ती कशी, आत्ता कोणीतरी लिहिलं आसुरी वृत्ती. खरं आहे, आसुरी वृत्ती ही राक्षसी वृत्ती. माझं काही चांगलं झालं नाही तरी चालेल, त्याचं वाईट झालं पाहिजे.
त्याच्यात दुसऱ्याचं काहीतरी वाईट होण्यात किंवा दुसरा चिडला, दुसऱ्याचं नुकसान झालं की ह्याला आनंद पोटात. आसुरी वृत्ती. त्या जमलेल्या त्याची जी चौकडी होती त्याने सांगितलं, हा बिचारा आगतिक होता, याला पैशाची नितांत आवश्यकता होती, मुलाची मुंज याला करायची होती, काय करायचं सुचे ना, याला कळे ना. बरं ना, हे नाथ म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे, दत्त महाराजांची कृपा प्राप्त असलेले महान सिद्ध पुरुष आहेत, हे सुद्धा याला माहीत नव्हतं. ते म्हणाले, असे तसे नाही का देणार पैसे तुम्ही? नाही म्हणाले, एवढं तू कार्य कर, काहीही कर, त्यांना राग येईल असं काहीतरी कर, काही कर, मग ते काय करायचं ते तू ठरव. त्यांना राग येत नाही, त्यांना सगळे शांतीब्रह्म म्हणतात, तू राग येऊन दाखव त्यांना. आता आगतिक जो माणूस असतो त्याला जे मराठीत, शुद्ध मराठीत एक म्हण आहे ना, की गरजवंताला अक्कल नसते, तसं त्यांना अक्कल तिथं होती पण त्यावेळेला चालली नाही, कारण तो गरजवंत होता, त्यांना पैसे पाहिजे होते, त्याने ते काम स्वीकारलं असं चरित्रात वर्णन आहे, आणि त्यानं ते आव्हान, चॅलेंज स्वीकारलं आणि तो आत गेला वाड्यात. बघा, मुलाला बाहेर ठेवलं आहे, आत शिरला. आता असे काय युक्त्या आहेत की जेणेकरून नाथांना राग येईल? काय अशी युक्ती आहे की जेणेकरून नाथांना राग येईल? काहीतरी केलं पाहिजे ना. मग गेल्यानंतर थोडंसं पाणी दिलं, पाणी प्यायचं, अथवा काहीतरी बोलायचं. नाथांचा स्वभाव किती मऊ आहे पहा, लोण्याहून मऊ आहे. मृदू सबाह्य नवनीत, तुकाराम महाराज म्हणतात, तैसे सज्जनाचे चित्त. मृदू सबाह्य नवनीत, आतून बाहेरून ते असे लोण्यासारखे मऊच असतात. इतके मुलायम वृत्तीचे असतात, इतके मऊ असतात, लोण्याहून मऊ असतात. एका संताने तर त्याच्या पुढे जाऊन कोटी केले, एका संताने पुढे जाऊन त्याच्यावरती एक कडी केले. तो म्हणतो, लोण्याला कढवल्यानंतर ते वितळतं, घट्ट असेल ते, पण संताचं हृदय, त्याला लोण्याची पण उपमा देऊ नका, त्याच्या पुढचं अंतःकरण आहे का, लोण्याला स्वतःला आच लागल्यानंतर ते वितळतं. संताला इतरांना काही दुःख झालं की त्याचं अंतःकरण दुखावतं, म्हणजे त्याला आच लागल्यानंतर ते वितळतं नाही, इतरांना दुःख झालं हे बघून त्याचं मन दुखावतं. म्हणजे ते लोण्याहून मऊ आहे संताचं हृदय. नाथांनी तितक्याच प्रेमानं त्यांचा आदर सत्कार केला. म्हणून नाथांचा प्रपंच, बरं का, पहिलं परवा प्र पाहिलं, नाथांचा प्रपंच किती आदर्श होता. गिरिजाबाई त्यांच्या पत्नी, नाथांनी तितक्या प्रेमाने विचारलं, कुठून आली स्वारी, कुठून आलात तुम्ही? इकडून इतक्या रोषानं बोललं जातं, इतक्या द्वेषानं बोललं जातंय का? काहीतरी निसर्ग नियम आहे, समोरच्याला अरे म्हटलं की तिकडनं कार्य येतं. तुमच्या घरात एखादा माणूस आला आणि तुम्हाला वाटेल तसा बोलायला लागला, तुम्ही ऐकून घ्याल का? मी ऐकून घेईन का? आपण कोणीतरी ऐकून घेऊ का? चालते वा म्हणून पहिले हाकलून काढू, कारण हे आपल्या बाय डिफॉल्ट आपलं नेचर हे आहे. पण आपला सिद्धांत जो चालू आहे की सहनम हि सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. समोरचा आलेला जीव हा भगवत स्वरूप आहे, तो मूर्खासारखा वागतोय पण माझ्याकडे शहाणपण आहे की नाही, तो कसा तरी वागतोय पण मी शहाणा आहे की नाही, त्याला अक्कल नाही पण मला अक्कल आहे की नाही. मग त्या समजुतीने, आध्यात्मिक समजुतीने नाथ तो कसाही वागला, कसाही तुसडेपणाने बोलत असला तरी नाथांनी अजिबात त्याच्यावरती कुठलाही प्रतिहल्ला चढवला नाही. कुठेही चर्येवरती, एक असतं बॉडी लँग्वेज असतं, चेहरा लगेच कळतो माणसाचा, माणूस चिडलाय, त्याची देहबोली लगेच बदलते अपमानित झाल्यानंतर. पण नाथांनी कुठेही असं जाणवू दिलं नाही. उलट त्यांना विचारलं, दुपारची वेळ आहे, आपल्या जेवणाचं व्यवस्था काय आहे, कुठे अन्य ठिकाणी आहे का, नाही तर मग आपल्याबरोबर आजच्या दिवशी आमच्याबरोबर वाड्यातच जेवण करा. हर एक प्रकार झाले पण नाथांना काही केल्या राग येईना, ते ना क्रोध येईना, हे त्या माणसानं पाहिलं आणि त्यालाच कळेना. कारण आता आपण आव्हान तर स्वीकारलंय, राग आला पाहिजे, राग आल्याशिवाय ते बाहेरची लोक आपल्याला पैसे देणार नाहीत, पैसे मिळाल्याशिवाय मुलाची मुंज होणार नाहीये. या माणसाला तर कुठल्या मातीचा बनलाय कोणास ठाऊक. कितीही अपशब्द बोललो, वेडवाकडं बोललो, टोचून बोललो, खोकून बोललो, खेचून बोललो, तरी हा काही केल्या चिडतच नाही म्हणाले. कसं होणार? त्याला काळजी वाटायला लागली. बरं ठीक आहे म्हणाला, जेवण करतो. चला म्हणाले, काय हरकत नाही, जेवणाची पानं घेऊया. गिरिजाबाईंना सांगितलं, आज आपल्याकडे पांडुरंग स्वरूप अतिथी आलेत, अतिथी देवो भव, अतिथी आपला एक परमेश्वर स्वरूप आहे, त्यांचंही पान घ्या म्हणाले. गिरिजाबाईंनी, ही कुठनं आता पिढा आली आहे दुपारची, आमच्या नवऱ्याला तर काही कळत नाही, आम्ही कीर्तनात एरवी जेव्हा असं तेव्हा सांगतो. आजच्या काळातली गिरिजाबाई असे तर काय म्हणली असती, केंद्र आहे तिकडे पाठवा, नाहीतर शेजारचं हॉटेलचं नाव सुचवा. गृहस्थाश्रम आदरातिथ्य काय म्हणतात,
आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानन गृहे साधोत्संगमुपासते हि वरदा धन्यो गृहस्थाश्रम. धन्य गृहस्थाश्रम होता नाथांचा. फक्त गिरिजाबाईंना असं डोळ्यांनी सांगितलं, एक जण आहेत जेवायला. ठीक आहे म्हणाले, काही हरकत नाही. पानाची सज्जता झाले, सगळे एकत्र जेवायला बसलेत, छान रांगोळ्या काढल्यात, समया ठेवल्यात आणि सगळं छान असं सगळं चाललंय. जेवण चालू आहे असं वर्णन आहे. एक लक्षात घ्या, संताच्या सत्पुरुषाच्या घरातलं अन्न, संतांचे भोजन अमृताचे पान, संतांचे भोजन अमृताचे पान, घालतील भीक तेची मज, तेची मज, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. तुकाराम महाराज म्हणाले, संतांचे भोजन अमृताचे पान. अहो, नाथांच्या घरातल्या सारखाचं पवित्र अन्न. किती शुद्धता, विचारांना किती शुद्धता, आचाराला किती शुद्धता. ते अन्न म्हणजे त्या माणसाचं भाग्यच उदय होता की नाथांच्या पंक्तीला शेजायला बसायला मिळणं, जेवायला बसायला मिळणं नाथांच्या बरोबर. चेष्टा आहे का मला सांगा? किती भाग्यवान. ते पवित्र अन्न पोटात गेल्यानंतर वृत्ती बदलायला लागल्या आणि त्याला सारखं आतल्या द्वंद्व चालू होतं की आपल्याला ह्यांना चिडवायचं आहे आणि आपण तर चिडतच नाही होत. म्हणजे आता आपल्या भावनाच वेगळ्या व्हायला लागल्यात की मी का यांच्यावर चिडू, ही किती सज्जन माणसं आहेत, का उगाच यांच्यावर अंगावर धावून जाऊ, काही गरजच नाही आहे मला यांच्यावर ओरडायची. म्हणजे त्याच्यातली सत्ववृद्धी वाढायला लागली वृत्ती. पण तो सारखा आपल्यात म्हणायचा, मला ह्यांना चिडवायचं आहे, मला ह्यांना राग आणायचा आहे. द्वंद्व चालू होतं. नाथाने नाथ म्हणाले, अहो तुमच्या मनात काही चाललंय का, तुम्ही शांत चित्त का जेवत नाही, सावकाश जेवा म्हणाले. काही हवंय का, नाही नाही म्हणाले, काही नको. एकीकडे वरती उपरा राग आणतोय पण आतून त्याला समाधान होत आहे. काहीही केल्या राग येत नाही पाहिलं. आणि अगदी शेवटचा भाग असा आपल्याला सांगतो गोष्टीचा की हात धुवत असताना सगळं झालं आणि तो हात धुवून आल्याच्या नंतर नाथांच्या मंडळींच्या अंगावरती पाठीमागून येऊन त्याने उडी मारून स्पर्श केला गिरिजाबाईंना आणि पाठुंगळीवरती चढला. नाथ जेवण करून हात धुवायला उठतायत आणि आता हे त्याने शेवटचं उगारलेलं पाऊल होतं की काहीतरी करून यांना राग आलाच पाहिजे. आता बस संपलं. आता याच्या स्त्रीला, या कोण हा एकनाथ, तोपर्यंत भाव काय, हा कोण एकनाथ आहे, ह्याच्या स्त्रीला स्पर्श केल्यानंतर तरी कुठलाही पुरुष गप्प बसणार नाही. याच्या स्त्रीला स्पर्श केल्यानंतर तरी हात चवताळून उठेल, याला राग येईल आणि याला राग आला की मला पैसे मिळतील. पोटात काय होतं सांगा, पैसे मिळावं हे होतं उद्देश. त्याला त्या नाथांची काही घेणं देणं नव्हतं, त्यांच्या बायकोलाही काही छळायचं नव्हतं, पण पैशासाठी माणूस आगतिक झालेला होता. शेवटचं शस्त्र त्याने उचललं, हात उगारला आणि नाथांच्या मंडळींच्या गिरिजाबाईंच्या पाठुंगळीला जाऊन बसला. आता इथे सर्वसामान्य माणूस जर असेल तर त्याची काय स्थिती होईल सांगा. संत हे संत का असतात, 500-700 वर्षांनी आपण त्यांचं का आठवण काढतो. बघा, दृष्टी आणि दृष्टीतला कोन बदलला की विषय सगळा एका क्षणात निवळतो. दृष्टी आणि दृष्टीतला कोन, ते परवा एक मेसेज आला होता आम्हाला, लहानपणापासून काटकोन, त्रिकोण, चौकोन, विशाल कोन शिकवले पण दृष्टीतला विशाल कोन कधीच शिकवला गेला नाही. तो संत वाङ्मयाने निर्माण होतो. दृष्टीचा विशाल कोन जेव्हा होतो तेव्हा आपल्याला कळायला लागतं की ह्या खूप खालच्या पातळीवरच्या गोष्टी आहेत. नाथांसारख्या सत्पुरुषांनी पाहिलं की हा परपुरुष माझ्या पत्नीला स्पर्श करतोय आणि पाठुंगळीला उडी मारून बसण्याचा प्रयत्न करतोय. सर्वसामान्य कोणी पुरुष असता तर त्याने हल्ला केला असता, थोबाडीत मारली असती, खाली उतरवलं असतं, जाब विचारला असता. पण नाथांच्या मंडळींना सुद्धा इतकंच संकोचल्यासारखं झालेलं आहे की आता काय करायचं स्वाभाविक आहे. आणि नाथ पटकन उत्तर देत आहेत. बघा, एका क्षणात दृष्टी आणि दृष्टीतला कोन बदलला. नाथ पटकन म्हणतात, गिरिजाबाई संकोच करू नका. हरिपंडित लहानपणी असताना किती काळजी घेतली होती तुम्ही, तसा हा हरिपंडित तुमच्या पाठुंगळीला चढलाय, खाली पडला तर आपला हरिभाऊ आहे असं समजा बरं का, मुलासारखा आहे असं समजा. हे शब्द ज्या क्षणी ऐकले तेव्हा त्या माणसाच्या अंगाला थरकाप उडाला की मी किती कपाळकरंट आहे, किती दुष्ट आहे. आपल्या पोराप्रमाणे पहा म्हणतायत नाथ. हरिपंडित तान्ह बाळ असताना पाठीवर चढल्यानंतर कधी ते पडू नये म्हणून किती काळजी घेतली, तशी काळजी घ्या बरं का.
म्हणजे त्या पुरुषाला पुरुष म्हणून न पाहता तो हे लहान बाळ आहे आता. का तो तिथे आलाय त्याला अक्कल नाही. पण तुमच्या ठिकाणी तो भाव आहे. हरिपंडिताची बालपणी काळजी घेतली तशी हे बाळ एक कोणतरी पाठीवर पाठवलेला आलंय असं समजा. खाली पडणार नाही याची काळजी घ्या. हे शब्द ऐकले आणि तो खाली आला, नाथांना साष्टांग नमस्कार केला, नाथांच्या मंडळींना साष्टांग नमस्कार केला आणि म्हणतो, महाराज माझ्यासारख्याची एक कश्चित माणसाची लायकी सुद्धा नाही हो. पण हे पोटावरती हात ठेवून म्हणतो, पोटार्थी हो, माझ्या लेकराची मुलाची मुंज व्हावी म्हणून गावातल्या काही दुष्ट लोकांनी मला तुम्हाला राग यावा म्हणून मला बिदागी दिली होती. महाराज हे मी काय करून बसलो. मी तुमच्या मंडळींना स्पर्श केला, पाठवणीला काय चढलो, तुमच्यासारख्या संताच्या पवित्र घरचं अन्न खाऊन सुद्धा मला ही दुर्बुद्धी का झाली. नाथांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलंय त्या प्रसंगात. नाथ म्हणतात, बाबा रे, सरळ पायावर पाणी घेऊन आत आला असतास आणि जर मला संपर्क केला असतास आणि म्हणाला असतास, नाथा माझ्या मुलाची मुंज करायची आहे, एवढं जर फक्त बोलला असतास तर आपण आजच्या आज मांडव तयारच आहे, कृष्णासमोर तुझ्या मुलाची छान थाटामाटात मुंज केली असती. हे जर फक्त बोलला असतास तर किती काम सोप्यात झालं असतं. मग तो म्हणाला, आता जाऊन बाहेरच्यांना धडा शिकवतो. नाथ म्हणाले, अप्रतिकारपूर्वकम चिंता. त्यांनी त्यांचं काम केलं, आता तू तुझं काम कर. तुला कोणी हा दिलेला नाहीये भाग की त्यांना जाऊन आता धडा शिकवायचा आहे. मुद्दा काय आहे, तुझ्या मुलाची मुंज करायची. विषय संपला. घेऊन ये. तो कुठे आहे? त्याला म्हणे मी बाहेर ठेवलाय, घेऊन ये त्याला. आणि मग पुढे एकनाथ महाराजांनी आपल्या वाड्यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या सन्निध त्या पोराची अतिशय थाटामाटात मुंज लावून दिली. आणि पुढे त्याने नाथांच्या वाड्यामध्ये अखंड शेवटपर्यंत चाकरी केली. तो नाथांचा दारातला एक तो सेवकच होऊन गेला कृष्णाचा. संत आपल्या कृतीतनं समोरच्याला लाजवत असतात. संत हे शब्द नावाचं जे शस्त्र असतं ते अतिशय योग्य रीतीने वापरतात. कुठे, किती, केव्हा, कोणी. आमचे महाराज म्हणायचे, कुणी, केव्हा, किती, काय, कसं. हे कचं पंचक ज्याला कळलं, कुणी, केव्हा, किती, काय आणि कसं, ह्या 5 कचं पंचक एकदा कळलं माणसाला की आयुष्याची सगळी सुसूत्रता माणसाला कळायला लागते. कुणी करायचं, केव्हा करायचं, का करायचं, कसं करायचं आणि किती करायचं हे कळायला लागतं. आणि ते एकदा कळलं की आपोआप गाडी लागते. म्हणजे नाथांच्या ठिकाणची तितिक्षा किती टोकाची होती हे आपल्या लक्षात आलं असेल. आता त्या माणसाला उपरती झाली आणि त्याने सुद्धा नाथांच्या घरात अखंड चाकरी केली. म्हणजे त्याला बाकीचे विषय आता दूर सोडावेत आणि फक्त नाथांचंच होऊन राहावं, कृष्णाचंच होऊन राहावं असं वाटायला लागलं. याचा अर्थ आपल्या लक्षात आला का? म्हणजे तितिक्षेनंतर येणारा जो पुढचा विषय आहे त्याचं नाव आहे उपरती. माझी पहिली गोष्ट काल ज्या काकांनी सुचवलं होतं, बुवा ती गोष्ट सांगा, ती आज सांगून संपली. इथे मला एक शब्द सांगायचे. निंदा स्तुती हे गुरुपदी अर्पुनी नाम स्मरा तुम्ही पटापटा. निंदा स्तुती हे गुरुपदी अर्पुनी. तुमची निंदा होवो, तुमची स्तुती होवो. निंदा स्तुती हे गुरुपदी अर्पुनी नाम स्मरा हो पटापटा. गुरुकृपेने निश्चिंत होवुनी. गुरुकृपे निश्चिंत होवुनी सत्वर आनंद लुटा लुटा. सत्वर आनंद लुटा लुटा. जो आनंदाचे आपण खरे धनी आहोत, आपण जे खरे आनंदाचे धनी आहोत, तो आनंद आपण बाजूला ठेवतो आणि लौकिक अर्थातलं तुझं माझं ह्याचं त्याचं करण्यातला जो अनंत वेळ आपला वाया जातो. परत आपल्या मूळ विषयाकडे नवीन 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 गाठी मारत 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 गाठीवर गाठ, गाठीवर गाठ, गाठीवर गाठ. परत हे करता 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 पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म, पुन्हा हेच गाठीचं घ्यायचं बंडल, पुन्हा पुढच्या जन्मात परत तेच, हेच कर्मगती पुन्हा पुन्हा पुन्हा. पण ते कुठेतरी, म्हणून मागील गाठी सोडवायचा प्रयत्न नामस्मरण करत करत आणि नवीन गाठी पडणार नाहीत याची काळजी. की तितिक्षा झाल्यानंतर उपरती माणसाला होते की त्याला कळायला लागतं की विषयांमध्ये सुख नाही आहे. म्हणून आत्ता शब्द काय वापरले, बाधित व्हायचं नाही. आणि काल एक गोष्ट महत्त्वाची सांगितली होती, स्तुती. तुम्ही उपासना करायला लागला, नामस्मरण घ्यायला लागला, काही साधना, तीर्थयात्रा, व्रतवैकल्य आणि लोक वा वा खरंच किती चांगले साधक आहेत हे, किती छान उपासक आहेत असं वगैरे जर म्हणायला लागलो आणि जर त्याने आम्ही हुरळून गेलो तर ती स्तुतीसुद्धा साधकाला बाधक ठरते. म्हणून निंदा स्तुती हे गुरुपदी अर्पुनी. दत्त महाराजांनाच प्रार्थना करावी की माझी निंदा जरी कोणी केली तरी ती तुम्हीच पहा
स्तुती केली तरी मी हुरळून जाणार नाही, निंदा केली तरी मी होरपळून जाणार नाही. निंदा स्तुती हे गुरुपदी अर्पुनी, नाम स्मरा तुम्ही पटापटा. फक्त आपण दत्तगुरूंचं नाम, आपल्या इष्टदेवतेचं नाव, सद्गुरूंनी दिलेलं नाम, ते महत्त्वाचं त्वरा लवकरात लवकर घेऊया. गुरुकृपे निश्चिंत होऊनी, गुरुकृपेने निश्चिंत व्हावं, गुरुकृपे निश्चिंत होऊनी सत्वरी आनंद लुटा लुटा. तो आनंद लुटण्यासाठी प्रयत्नशील झालं पाहिजे, म्हणजे उपरती झाली पाहिजे. आता त्यातली एक गोष्ट आपल्याला सांगतो. काल शब्द दिल्याप्रमाणे 3 गोष्टी सांगेन, त्यातली पहिली सांगून झाली. आता दुसरी, उपरती म्हणजे काय असते. तो काय असतं की कीर्तनकाराचं प्रवचनकाराचं एक काम आहे की आमचे गुरुजी सांगायचे, एक मुद्दा पक्का झाला की तो असा कॉन्क्रीट झाला पाहिजे, डोक्यामध्ये तो पक्का बसलाच पाहिजे. म्हणजे खरं तर ते एका वाक्यात सांगून झालं. दत्तबाबांनीचं प्रवचन करायचं जर ठरलं, यूट्यूबवरती आत्ता 14वी ओवी म्हणजे 52 ओव्या आहेत दत्तबाबांनीच्या. उद्या गुरुवार आहे, त्याच्या अलीकडे आपल्याला सांगतो. दत्तबावनी, त्याला दत्तबावनी का म्हणतात, कारण त्याच्यात 52 ओव्या आहेत. आता 52 ओव्यांपैकी फक्त 14 ओव्यांवरती आत्ता 60 एपिसोड फक्त झाले. म्हणजे फक्त म्हणण्याचा अर्थ असा की 60 एपिसोड हे फक्त 14 ओव्यांमध्ये झाले. आता उरलेल्या आणखीन ओव्या शिल्लकच आहेत 52 पैकी. म्हणायचं तात्पर्य अर्थ काय आपल्या लक्षात आला का, की एका ओळी जर जय योगेश्वर दत्त दयाळ तू जे एक जगमा प्रतिपाळ, हे योगेश्वर दत्ता तुझा जय जयकार असो आणि तूच सगळ्या जगाचा प्रतिपाळ आहेस. अत्र न सुया करी निमित्त प्रगट्यो जग कारणशीत, अत्री ऋषींना तू निमित्त मात्र केलंस आणि तू या जगात अत्री अनसुयेला निमित्त करून प्रगट झालास. हा शब्दार्थ झाला हो. पण शब्द आणि त्या शब्दातल्या वाक्यातलं जे अंतर असतं, त्याच्यामधलं रिडिंग बिटवीन द लाईन्स जे असतात, तू जे एक जगमा प्रतिपाळ, तूच एकटा जगाचा प्रतिपाळ का आहेस, याच्यावरचं विवेचन जर आपण नीट केलं नाही, या जगातल्या सगळ्या शक्ती ह्या दत्त महाराजांपाशी विकेंद्रित कशा आहेत, त्या तिथूनच सगळ्या सूत्र कशा आलेल्या जातात, याचं जर वेगवेगळे दाखले पुराणांतर्गत किंवा अन्य दाखले देऊन जर स्पष्टीकरण केलं नाही, तर तू ज एक जगमा प्रतिपाळ हा मुद्दा आपल्या डोक्यात कसा पक्का बसेल. गेले काही एपिसोड कोरोना सुरू होण्याच्या आधीपर्यंत, कोरोनाचं हे सगळं सुरू व्हायच्या आधीपर्यंत, माझ्या माहितीप्रमाणे 26 मार्चला गुरुवार होता, तो शेवटचा गुरुवार आपल्या विवेक बुवा गोखले या चॅनलवर टेलिकास्ट झाला, जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती दत्तबाबांनीचा व्हिडिओ. आणि तो 22वा गुरु. आता बोध्या यदुने परशुराम साध्यदेव प्रल्हादा का, अशी ओळ आहे दत्तबाबांनी. मग दत्त महाराजांनी बोध केला. कोणाला बोध केला, बोध्या हे सगळीकडे आहे. यदुने परशुराम, यदूला बोध केला, परशुरामाला बोध केला, साध्यदेवाला बोध केला, प्रल्हादाला बोध केला, बोध्या. हे एवढं एका वाक्यात सांगून व्हॉट्सॲपवरती येतच की आपल्याला, फेसबुकवरती. पण बोध्या देवाच्या कृपेने अशी एक प्रेरणा झाली की बोध्या यदूने, बोध्या यदूने यदूला बोध केला, दत्तगुरूंनी यदूला बोध केला. म्हणजे नेमकं काय केलं हे जर दत्तभक्तांना आपण सांगू शकलो तर या चॅनलच्या मार्फत, म्हणून आपण त्या विवेक बुवा गोखले या यूट्यूब चॅनलच्या थ्रू आपली ते खूप सुंदर, म्हणजे 38व्या एपिसोडपासून जवळजवळ 60व्या एपिसोडपर्यंत 23 एपिसोड फक्त आणि फक्त आपण बोध्या यदूने या एका विषयावरतीच फक्त बोलतोय. मग पुढे आपल्याला प्रल्हादावरती बोलायचं आहे, मग पुढे आणखीन साध्यदेवावरती बोलायचं आहे, मग पुढे आणखीन येणारे विषय. म्हणजे मला काय सांगायचं आहे की विश्लेषण यासाठी करायचं असतं, किंवा खरं तर एका वाक्यात तो विषय सांगून संपणार असतो किंवा 3 वाक्यात सांगून संपणार असतो. पण कीर्तनकाराचं प्रवचनकाराचं हे काम आहे, निरूपणकाराचं हे काम आहे की तो मुद्दा श्रोतृवृंदांच्या हृदयापाशी पक्का व्हावा. म्हणजे आता तितिक्षा हा विषय आपल्या लक्षात आला. उपरती म्हणजे नेमकं काय, हा मुद्दा केवळ वाक्य सांगितले की विषयातनं मन काढलं, पश्चात्ताप दग्ध स्थिती झाली आणि विषयातलं मन परमेश्वराकडे वळवणं म्हणजे उपरती. वाक्य संपलं, व्याख्या संपली. एवढ्यावर भागेल का, एवढ्यावर भागून चालेल का. एखाद दुसरं जर उदाहरण आपण पुढे ठेवलं नाही, ते जर मनावर बिंबलं नाही, हां म्हणजे असं बुवांकडनं आपण ते ऐकलं होतं, किंवा अमक्या कीर्तनकारांकडनं आपण ते ऐकलं होतं, किंवा अमक्या पुस्तकात आपण तो संदर्भ वाचला होता, किंवा अमक्याकडनं आपण ते अमका ऐकलं होतं. म्हणजे तो मुद्दा अतिशय पक्का होतो डोक्यामध्ये. आणि तो पक्का होण्यासाठी वेगवेगळे दृष्टांत द्यायचे असतात, वेगवेगळे सिद्धांत पक्के होण्यासाठी दृष्टांत द्यायचे असतात. मी दत्त संप्रदायातला एक दृष्टांत आपल्याला सांगणार आहे. माझ्या अतिशय आवडती अशी गोष्ट आहे ही. मला सगळ्याच गोष्टी आवडतात आणि प्रभाव निर्माण करणारी अशी गोष्ट आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात खूप वेगळ्या उंचीवरती नेणारी अशी ही गोष्ट आहे सज्जन हो. आपण पण आता जिथे कुठे आत्ता बसलेला असाल, जिथे कुठे आपण आत्ता हे ऐकताय तर सगळ्यांचं लक्ष, कॉन्सन्ट्रेशन पूर्णतः इकडे करा. गोष्ट फार मजेदार सांगतोय आपल्याला. टेंबेस्वामींच्या चरित्रातली एक मजेची गोष्ट सांगतो. आमच्या नरसोबाच्या वाडीच्या पुढे, नरसोबा वाडीहून पुढे कुरुंदवाड नावाचं गाव लागतं. आणि त्या पूर्वी कुरुंदवाड अशाच गावाची ओळख होती. मग नृसिंह वाटिका असं म्हटलं जाऊ लागलं. पण नृसिंह वाटिका असं न म्हणता म्हणता नृसिंहवाडी असं व्हायला लागलं. मग नरसोबाची वाडी असं व्हायला लागलं. म्हणजे कुठे गेला होता? नरसोबाच्या वाडीला गेलो होतो असं. नृसिंहवाडी, नरसोबाची वाडी, नृसिंह वाटिका. पण मूळ कुरुंदवाड. ते फेसबुकवरती वगैरे तुम्ही भजन ऐकलं असेल, सांगावे कवण्या ठाया जावे, कवण येऊनी कुरुंदवाडी स्वामी ते मिळवावे, असं वाक्य त्याच्यात. कुरुंदवाडी स्वामी ते मिळवावे. तर कुरुंदवाड ही नरसोबावाडीची खरी तशी मूळची ओळख. कारण तिथे संस्थान होतं, पटवर्धन संस्थान. पंचगंगा एकीकडनं येते, ज्या 5 नद्या वाहत येतात त्या इकडनं येणाऱ्या 5 नद्या आणि कृष्णा वेण्णा 7 नद्यांचा दिव्य संगम. तर या 7 नद्यांच्या गाठी असलेलं नृसिंहवाडी हे पवित्र क्षेत्र. आज 2020 आहे. मी जी गोष्ट सांगतोय आपल्याला श्रोते हो, ती गोष्ट उपरती या मुद्द्याला धरून चालली आहे. मुद्दा सोडायचा नाही डोक्यातनं. उपरती हा विषय आपल्याला पक्का करायचा आहे, किंवा ह्या विषयावरती आपलं विश्लेषण किंवा निरूपण चाललं आहे. कोणाच्या बाबतीत घडली, उपरती म्हणजे काय असते, तो मुद्दा पटावा, कळावा म्हणूनची गोष्ट दृष्टांत रूपाने. तर आत्ता 2020 चाललंय हो, पण 115 वर्षापूर्वी, 115 वर्षांपूर्वी कागद पेन जवळ असेल त्यांनी कागद पेन घेऊन बसा. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी कुठेतरी मोबाईलवरती टाईप करून ठेवा. नंतर सांगतोय त्या गोष्टी. 115 वर्षापूर्वी इकडे कुरुंदवाडला, वाडीपासून 1.5-2 किलोमीटर अंतरावरती कुरुंदवाड म्हणून गाव आहे. पटवर्धन सरकारांचं मूळ संस्थान तिथे होतं. आता संस्थानिकांच्या तो वाडा होता तो पाडून तिथे मोठ्या अपार्टमेंट्स झाल्या आहेत. शिवाय त्यांचं तिथे तो विष्णूचं मंदिर कुरुंदवाडला खूप बघण्यासारखं आहे. खूप छान छान त्यांची काही मंदिरं. कुरुंदवाडच्या घाटावरती गणपतीचं मंदिर आहे, किंवा कुरुंदवाडचा घाट आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेलं असं कुरुंदवाड नावाचं गाव. तर त्या पटवर्धन सरकारांच्याकडे एक कलावंतीण स्त्री, एक देहविक्रय करणारी स्त्री, एक सुंदर अशी गणिका, एक सुंदर अशी वारांगणा स्त्री, एक सुंदर जिला नृत्यकुशल, गायनकुशल अशी एक स्त्री, जिला कलावंतीण स्त्री खेड्यापाड्यात म्हटलं जातं. तर ती सुहास नामजोशी विचारते, तुमचं प्रत्यक्ष दर्शन काय? आता आपलं हे रोजची भेट आहेच की. प्रत्यक्ष आता लॉकडाऊन नंतर तुम्ही कुठे राहता तिथून वाडीला केव्हा तरी या. हे संपल्यानंतर भेटू केव्हा तरी ठरवून. बघू, त्याच्यावरती नंतर बोलू. आत्ता विषयांतर होईल. विषय हा सांगत होतो की, आणि माझं दर्शन नाही, माझी भेट. दर्शन दत्त महाराजांचं, माझी फक्त भेट होऊ शकते. दर्शन देण्याच्या लायकीचा मी नाही आहे. देवाचं दर्शन, माझी फक्त गाठभेट होऊ शकते. असो. तर कुरुंदवाड नावाचं गाव आहे, आणि त्या गावात पटवर्धन सरकारांच्याकडे ही कलावंतीण स्त्री, एक कश्चित स्त्री. त्यांनी नाच म्हणलं की नाचते आहे, गा असं म्हटलं की गाते आहे. आणि तिच्याकडे एवढ्या काही कला गोष्टी होत्या. सौंदर्य तर खूप होतं, दिसायला सुरूपवान होती, कलांनी युक्त होती. आणि मग पटवर्धन सरकारने सांगितलं, उत्तम शास्त्रीय संगीताचं ज्ञान होतं. शास्त्रीय संगीत एखादी चीज म्हणून दाखव दरबारात, किती छान म्हणून दाखवायची. आज मला असं वाटतंय की तू छान नर्तन करून दाखव, की तिला चांगलं शास्त्रीय नृत्य येत होतं, ती छान नाचून दाखवायची. मग त्याचा नजराणा म्हणून तिला एखादा सोन्याचा दागिना, एखादी अंगठी, एखादी वाकी, एखादी तोडं, एखादं काही सोन्याचं चांदीचं काही, आज 5-50 मोहराज दिल्या. अशा पद्धतीनं भेट तिला मिळायची. आता ती व्यवहारात, आपला विषय काय लक्षात घ्या, पश्चात्ताप दग्ध स्थितीत
पुन्हा एका वाक्य, पश्चात्ताप दग्ध स्थितीत, नुसतं पश्चात्ताप नाही, पश्चात्तापानं दग्ध झालं पाहिजे, जाळून निघालं पाहिजे. पश्चात्ताप दग्ध स्थितीत विषयातलं मन काढून ते परमेश्वराकडे लावणं म्हणजे उपरती, असा आपला मूळ सिद्धांत चालला आहे. हे कोणाच्या बाबतीत घडलं ती गोष्ट मी आपल्याला आत्ता सांगतोय. माझ्या बरोबर यात्रेला येणारी काही मंडळी किंवा जी बरोबरची किंवा ज्यांनी अनेक कीर्तनं ऐकलेत त्यांना ही गोष्ट माहिती आहे, मला कल्पना आहे त्याची, पण ज्यांनी ऐकली नसेल त्यांच्यासाठी विशेषत्वाने सांगतोय. आणि नंतर मला नर्मदा किनारची गोष्ट आपल्याला महत्त्वाची सांगायची आहे. ती याच्यानंतर एक एक गोष्टी एकदम एकापेक्षा एकच आहेत सगळ्या पुढच्या. ती जी तिसरी गोष्ट आहे ती उद्या सांगू का, जर चालणार असेल तर, का आजच सांगू? तुमच्या सगळ्यांचं जर असं म्हणणं पडलं की नाही आज सांगा तर आज सांगतो, तुमच्या सगळ्यांचं म्हणणं जर असं झालं की उद्या सांगा तर उद्या सांगतो. घड्याळाचा काटा पुढे चालला आहे. मी आधी ही गोष्ट पुढची कंटिन्यू करतो, आधी कुरुंदवाडची. तर त्या पटवर्धन सरकारांच्याकडे नाच गाणं करून थोडक्यात त्यांचं मनोरंजन ती करायची आणि पटवर्धन सरकार तिला पाहिजे त्या गोष्टी नजराणा म्हणून द्यायच्या. मग विषयामध्ये माणूस सक्त झाला, शब्द स्पर्श रूप रसगंध, की माणूस अडकत जातो. आणि मग एक प्रकारचा त्याला असा मद यायला लागतो की माझं गाणं आवडतं सरकारांना, माझं नृत्य सरकारांना आवडतं, माझ्या नृत्यकला सरकारांना आवडतं, माझं गायन सरकारांना आवडतं. मग जरा कोणीतरी थोडं मदोन्मत्त होऊन सांगायला लागतं की मला खोली पाहिजे राहायला. मग सरकार एक खोली त्यांनी घेऊन दिली. कोणीतरी सांगितलं की नंतर एक दिवशी गाणं म्हणताना मला सेवेकरी पाहिजेत. बरं सेवेकरी घे. लक्षात आलं आपल्याला काय मजा घडली, मला सेवेकरी पाहिजेत, मग सेवेकरी दिले. म्हणजे हिची उडबस करायला आणखीन काही माणसं व्हायला लागली. मग ही म्हणेल तशा पद्धतीने हिला एक खोली मिळाली, तिला एक छान राहण्यासाठी नोकर चाकर पाहिजेत म्हणाले, मग नोकर चाकर, मग दास दासी, मग आणि कोण, अशा पद्धतीने तिची डिमांड वाढायला लागली, तिची मागणी वाढायला लागली सरकारांच्याकडे. आणि सरकारसुद्धा तिच्यावर बेहद खुश असल्यामुळे ती जे याचना करेल ते सगळं तिला ते देऊ करत होते. गमतीचा भाग काय असतो पहा. आपल्या मागच्या काही 10-12 एपिसोड्समध्ये आपण जे सांगतोय, आलं लक्षात, माझ्या लक्षात आलं, सगळ्यांचे मेसेज आले की नाही आजच सांगा, आजच सांगा, आजच सांगा. पडीमार पाहिलाय, ठीक आहे कळलं, आजच सांगतो, अगदी नक्की सांगतो, आजच सांगतो. आधी ही तर गोष्ट आहे का, आता इकडे लक्ष द्या, आजच्या गोष्टीकडे लक्ष द्या, दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष द्या. तर गमतीचा भाग आजच सांगा पण घाईघाईने नको. नाही घाईघाईने नाही सांगणार, अगदी नीट सांगतो, काळजी नका करू. तर आधी दुसरी गोष्ट नीट आहे का आता सगळ्यांचं लक्ष एकीकडे नीट कॉन्सन्ट्रेट करा. काय सांगितलं मी की त्या सरकारांना तिचं गायन नृत्य वादन आवडायचं आणि मग ती एक याचना एक गोष्टी तिला देऊ करायला लागली. राजश्री ताई लिहित आहेत, आम्ही हावरट आहोत पण तुम्ही ठरवा. ठीक आहे, माझ्याकडे आहे पोतडीत तेवढं नक्की देणार मी. तो भार हमाल वाही, माझं तरी कुठे आहे. धन्याचा तो माल जे त्यांच्याकडनं आलं आहे ते आपल्या देवाकडनं गुरूंकडनं जे आलं आहे ते आपल्या पुढे ठेवायचं, माझं थोडीच काही आहे. ठीक आहे, हरकत नाही, मुद्दा लक्षात आला, आपण पुढे सरकूया. तर त्या बाईला मदोन्मत्तपणा यायला लागला, विषयांमध्ये अडकली आणि तिच्या नादाने सरकारसुद्धा विषयासक्त झाले. तिचं नृत्य ऐकावं, तिचं गायन ऐकावं, तिच्या बरोबर सहवास तिचा करावा, तिच्याबरोबर राहावं. मग तिने सांगितलं मला खोलीच पाहिजे, मग खोलीच दिली. मग मला अंगठीच नाही आहे माझ्या हातात, मग अंगठीच दिली. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात आलं की शब्द स्पर्श रूप रस गंध या पंच विषयांमध्ये चित्त अडकलं. कोणीतरी एक तिची जी दासी, मला दासी पाहिजेत, माझ्या घरात कामवाल्या बायका नाहीत. म्हणजे बघा ही वास्तविक गरज बंद होती. ती तिथे आपल्या कलासक्त राजा असल्यामुळे तिथे आली आणि हळूहळू राजा आपल्या कह्यात आलाय, संस्थानिक आपल्या कह्यात आले. ते पाहिल्याच्या नंतर एक याचना वाढवत गेली. मग हिच्या दारामध्ये, हिच्या घरामध्ये अनेक नोकर चाकर दासदासी झालेले. त्यातली एक दासी एक दिवशी हिला असं म्हणाली, काय म्हणाली की बाईसाहेब इथे जवळच पलीकडेच काही अंतरावरती नृसिंहवाडी म्हणून दिव्य क्षेत्र आहे. तिथे अत्रिपुत्र दत्तात्रेयांचे
नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे दिव्य चरणयुग्म, दिव्य चरणकमल आहेत. त्या चरणांचे दर्शन आपण घ्यायला जायचं का? काय सुंदर प्रश्न विचारला. बघा, टर्निंग पॉईंट. मागचे जर काही एपिसोड्स आपण ऐकले असतील तर बद्ध लक्षणानंतर जेव्हा जीवाला आपण मुमुक्षुत्व त्याच्यात वर्णन करताना असं केलं की मी चुकतोय हे त्याला आधी कळावं लागतं. त्यासाठी एक झटका असा बसावा लागतो आयुष्यात, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक, भावनिक पातळीवरती, की तो कुठेतरी असा बदलतो आणि मी बद्धतेचं जीवन सोडून मुमुक्षुत्वाकडे वळलो पाहिजे असं त्याला वाटायला लागतं. असा मागे आपण विषय ऐकलाय 8-10 एपिसोड्स पूर्वी. पुन्हा थोडी उजळणी करतो यासाठी की मुद्दा लक्षात यावा. तसा टर्निंग पॉईंट या बाईच्या आयुष्यातला हा होता, या गणिकेच्या. आणि ती म्हणाली दत्ताच्या दर्शनाला. ती म्हणली हो, इथे जवळ शकतो. आजही सुद्धा आपण जर नरसोबावाडीत कधी आलात तर नरसोबावाडी ते कुरुंदवाड लोक चालत चालत संध्याकाळचं इव्हिनिंग वॉक, मॉर्निंग वॉकला अगदी सहज चालत, लोक धुपाला चालत चालत येतात. म्हणजे इतकं चालण्यासारखं अंतर. पण मदोन्मत्तपणा आला होता. ती म्हणली मला तो छकडा पाहिजे, मला घोडा पाहिजे, मला ते मी बग्गीत बसून जाईल. ते म्हणजे मध्ये नदी आहे, मग मला नौकेची व्यवस्था करा. आता संस्थानिक अधीन झालेले होते. त्यांनी बर बाई तू म्हणशील तसं. मग तिला एवढ्यातल्या एवढ्या अंतरासाठी बग्गीची काय व्यवस्था केली, नदीच्या पलीकडे पंचगंगा सोडून पलीकडे कृष्णेच्या तीरावर जाण्यासाठी तिला याची व्यवस्था काय केली, नौकेची काय व्यवस्था केली. आणि मग ती मैत्रीण, ती दासी आणि ही जी वारांगणा स्त्री होती, हे नरसोबावाडीत त्यांनी प्रवेश केला. गोष्ट सांगतोय 1905. आत्ता चाललंय 2020 साल. 1905 सालामध्ये ती गोष्ट सांगतोय आपल्याला. ती मैत्रीण, ती दासी आणि ही वारांगणा स्त्री आणि हे तिघेजण आत शिरले. आजची वाडी आपण पाहिले, गजबजलेली बिल्डिंग्स, आजूबाजूला एस टी स्टँड, मग आजूबाजूला घरं, लॉज. पण तेव्हा सगळीकडे झाडच झाडं. मधला एक गावातल्या पुजारी वर्गाचा घरांचा भाग सोडला तर अन्यत्र कुठेही वाडीचा विस्तार नव्हता. 1905 सालातली गोष्ट सांगतोय बरं का. आणि आत प्रवेश करत करत गेली. वाडीला जी जी मंडळी आजपर्यंत आली आहेत त्यांना माहिती आहे की दोन्हीकडनं पेठ भाग, म्हणजे दोन्हीकडनं दुकानांचा भाग सुरू होतो. मग आपण आत वळतो आत्ता आणि मग एक महाद्वार लागतं. असं कमान आहे बघा मोठी, समोरासमोर 2 दुकानं आहेत. वेशीतलं दुकान म्हणतात त्याला. ती कमान आहे. त्या कमानीतनं आत प्रवेश केला, खाली गेली आणि खाली गेल्याच्या नंतर ती मैत्रीण सांगते ही नदी आहे कृष्णा नदी, कृष्णा बेंडना. मग तिने ती कशी करते तसं ती करत होती. मग तिने सांगितलं आचमन करा. तिने डोळ्याला पाणी लावलं, तिने आचमन केलं, केलं. मनात भाव काय? शुष्क, कोरडी. कारण देव हा विषय हृदयात नाहीच मुळी. देवाशी काही घेणं देणं नव्हतंच मुळी त्यावेळेला. मग काय झालं, मनात फक्त विषयांचं चिंतन होतं. मी छान कशी दिसते, माझा मेकअप तर बिघडला नाही. तासन तास आरशाकडे बघण्यातच वेळ जातो. तिकडे आता वळत नाही मुद्दाम, पण तासन तास ड्रेपरी बघणं, कपडे पाहणं, शब्द, ते चित्त विषयांमध्ये असल्यामुळे त्या चित्ताला त्यामुळे तिचं स्वारस्य नव्हतं. पण त्या मैत्रिणीची श्रद्धा मात्र दत्तचरणांवर होती. ती म्हणते बाईसाहेब वरती गेल्यानंतर दत्त महाराजांचे पादुका आहेत बरं का, वरती आपण जाऊया. ही कलावंतीण स्त्री वरती आली, घाट चढून वरती आलेत. तिने नमस्कार केला. म्हणले हे जे समोर दिसत आहेत ना दत्त महाराज, ती पानपूजा दिसते ना, पुढे असा मुखवटा लावला आहे, त्याच्या पाठीमागे दत्तगुरूंच्या पादुका आहेत बरं का खाली. आणि महाराज इथे 12 वर्ष राहिले आणि त्यांचे दिव्य चरण पादुका इथे आहेत. आणि मग ते गाणगापूरला गेले. ती बाई बरोबरची सगळं सांगते. आणि हिनं ते ऐकलं, ठीक आहे असेल काहीतरी. तिने नमस्कार केला, हिने नमस्कार केला. तिने भावयुक्त केला. ही भावना हीनच होती, हिनं आपला करायचा म्हणून केला. तिने उजवं घातलं, दक्षिण द्वारातनं नमस्कार करून, रामाच्या मंदिरातनं मागच्या अन्नपूर्णा, जान्हवी इत्यादींना नमस्कार करून तिने 3 परिक्रमा केल्या, हिने 3 परिक्रमा केल्या. तेही नशीब म्हणायचं. आणि तो घाट चढून ती पुन्हा वरती घाट चढायला सुरुवात केली. सज्जन हो, नीट ऐका गोष्टीकडचं गांभीर्य आणि स्वारस्य. आपला विषय चाललाय उपरती काय असते आणि ती कशी होऊ शकते आणि ती झाल्यानंतर आयुष्य कशी बदलतात. मला ही गोष्ट आपल्याला सांगायची आहे. अजून क्लायमॅक्स पॉईंट आपल्याला सांगायचा आहे गोष्टीतला. तो घाट चढून वरती आली, वरचं दर्शन घेतलं. मागे रामचंद्र
यात्रा माझ्या शब्दांप्रमाणे नक्की करतील. वरचा घाट चढल्यानंतर मागच्या बाजूला औदुंबराचं दर्शन घेऊन समोर मारुतीरायांना नमस्कार करून, रामचंद्र योगींची संजीवन समाधी त्याला नमस्कार करून, त्याला उजवं घालून म्हणजे प्रदक्षिणा करून, गोपाळपुऱ्यातलं दर्शन घेत घेत नारायण स्वामींचं मंदिर आहे तिथे नमस्कार करून, उत्सव मूर्तीला नमस्कार करून, आणि ती अशी एक 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 संत सत्पुरुषांना नमस्कार करते. 1905 सालातली नरसोबाची वाडी, 2020ची नव्हे, 1905 सालातली. किती शांतता असेल, किती रमणीयता असेल, किती त्यावेळेला कुठली गजबज नाही, झाडं आजूबाजूला, निसर्गरम्य वातावरण, खाली कृष्णा पंचगंगा नदीचा सप्त नद्यांचा संगम, नीरव शांतता, सिद्धांची भूमी आणि दत्तात्रेयांचं जंक्शन ज्याला म्हणूया, सगळ्या गुरुपरंपरांचं, दत्तांची राजधानी. आणि त्या राजधानीत ही पोचली होती विषयासक्त स्त्री. एक 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 पावलं टाकत टाकत एकेका संतपुरुषांचं, मग कृष्णानंद, गोपाळ स्वामी, कृष्णावेणी मातेचं दर्शन, पांडुरंगाचं दर्शन, मौनी स्वामी, असं दर्शन तिने लांब लांबनं बाहेरून घेतलं. आणि आता पुन्हा ती वेस लागणार, त्या वेशीतनं बाहेर पडायचं. त्या वेशीतनं बाहेर पडताना डावीकडे सहज तिने असं बघितलं. तिने असं सहज डावीकडे बघितलं. कोणी? त्या गणिकेने. कोणी? त्या वारांगणा स्त्रीने. कोणी? ती यक्कश्चित देहविक्रय करणारी आणि गा म्हणलं की गा, नाच म्हणलं की नाचणारी अशी ती जी स्त्री होती. तिने असं डावीकडे सहज पाहिलं आणि तिला काय आकर्षण शक्ती निर्माण झाली श्रोते हो, काही कळलं नाही. काय जादू झाली ते काही कळलं नाही. आणि आता ती मैत्रीण काय बोलते तिकडे लक्षच नाही तिचं. आणि ती एकदम आत, काय असं झालं, असं काय घडलं की ती आत गेली. म्हणजे खाली सगळीकडे तिला सांगावं लागत होतं, नेत्राचमन कर, आचमन कर, नमस्कार कर, प्रदक्षिणा कर, अमकं कर, तमकं कर. पण आता मात्र काहीतरी असं घडलं की तिने सहज डावीकडे पाहिलं, ब्रह्मानंद महाराजांच्या इकडे डावीकडे पाहिलं. आणि तिला आत आत तिथे टेंबे स्वामींचा मठ म्हणून आज आहे, तिथे ती आकृष्ट झाली आणि ती आतच चालली गेली. एकदम आत स्वतःहूनच गेली, ओढलीच गेली. तुमच्या खास माहितीसाठी सांगतो, ती आतमध्ये तिने जसा प्रवेश केला त्या वारांगणा स्त्रीने, कलावंतीण स्त्रीने, तिच्या महत भाग्याने श्रोते हो, प्रत्यक्ष दत्तात्रेयांचे अंशावतार, जितेंद्रिय गणाग्रणिरभित परे ब्रह्मणी, कलौ श्रुती पथावने त्रितनयोवतीर्ण स्वयं, करात सुकमंडलुः कुमतखंडने दंडभृत पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यती. दत्तात्रेयांचे परिपूर्ण अवतार श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजात ध्यानस्थ मुद्रेत बसलेले होते. कृशकाया, शरीर काळं सावळं, डावीकडे उजवीकडे दंड ठेवलेला, डावीकडे कमंडलू, उजव्या बाजूला दंड, आणि महाराज असे ध्यानस्थ मुद्रेत दत्तगुरूंच्या चिंतनामध्ये निमग्न आहेत. बाजूला 2 समया लागल्यात आणि त्या समयाच्या प्रकाशामध्ये या यतिवर्याचा चेहरा त्या बाईनं बाहेरनं पाहिला. आणि तिच्यामध्ये काय ओढ निर्माण झाली, ती आत 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 खेचली गेली. आणि ती आत आली. किती आत आली? टेंबे स्वामींचा आत जो मठ आहे त्या मठात आत शिरली. आणखी आत आली. तिला राहवलं नाही, ती टेंबे स्वामींच्या अगदी पुढ्यात गेली. आणि स्त्रिया जसा नमस्कार करतात, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे, श्रोते हे लक्षात घ्या, दिव्यत्वाची जेथ प्रचिती, जिथे दिव्यत्व असतं तिथं माणूस दंडवतच घालतो दिव्यत्व पाहिलं की. बस तिला इथे सांगावं लागलंच नाही की मला नमस्कार कर. आता ती मैत्रिणी पण बाहेरची बघत बसली, काय करते ही. तिने टेंबे स्वामींसारख्या महासिद्धाला पाहिलं. ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ अभागी, असा साधू संग असा साधू संग घडो मज लागी. ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे, ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ अभागी, जे अभागी असतात ते कृतार्थ होतात, असा साधू संग लागी, घडो मज लागी. टेंबे स्वामींची साधी प्रतिमा, आज टेंबे स्वामींच्या मठात गेल्यानंतर आपण जेव्हा ती प्रतिमा पाहतो, फोटो पाहतो, लोकांच्या चित्तवृत्ती जागृत होतात आणि ते अतिशय विनम्रपणे नमस्कार करतात. तुम्ही फक्त ऐकणारे श्रोते कल्पना करा, प्रत्यक्ष टेंबे स्वामी महाराज बसलेले आहेत आणि ती वारांगणा स्त्री
नाच म्हणलं की नाचणारी, गा म्हणलं की गाणारी कुरुंदवाड सरकारांच्याकडे पेड सर्वंट ज्याला म्हणतात तशी स्त्री ती नमस्कार करते. हो, तिला सांगावं सुद्धा लागलं नाही. नमस्कार केले, गुडघे वाकवले, गुडघे टेकले आणि कपाळ असं टेकवलं आणि स्त्रिया करतात तसा नमस्कार केला. भाग्याचा क्षण. टर्निंग पॉईंट काय असू शकतो ह्याच्याशिवाय दुसरा सांगा बरं, काय असू शकतो? तिने नमस्कार केला, दिव्यत्व पाहिलं आणि काय त्या वारांगणा स्त्रीचं सद्भाग्य उजळलं, फळाला आलं. तिने नमस्कार करायला आणि आमच्या स्वामी महाराजांनी नेमके डोळे ध्यानातनं उघडायला एक गाठ झाली. जसं स्वामी महाराजांनी डोळे उघडले, बघतात तर समोर कोणीतरी स्त्री नमस्कार करते. महाराजांनी चिंतित मनोरथ फलसिद्धिरस्तु म्हणून आशीर्वाद. त्यांच्या मुखारविंदातनं टेंबे स्वामींच्या मुखातनं आलेले ते वाक्य शब्द कानावरती पडले आणि त्या स्त्रीला ती देहभान विसरली. पुन्हा पुन्हा नमस्कार करते, पुन्हा 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 नमस्कार करते, पुन्हा पुन्हा नमस्कार करते. काय आयुष्यातला टर्निंग पॉईंट असू शकतो याच्यापेक्षा वेगळा मला सांगा. नमस्कार करते, महाराज म्हणतायत, अगं बाई का नमस्कार करतेस, मी काय देऊ तुला? काय भाग्याचा क्षण आहे पहा. एकतर महाराज विचारतायत, मी काय देऊ ग तुला? म्हणजे टेंबे स्वामी तिला विचारतायत. आपण एरवी गाराणं घालतो, इथे टेंबे स्वामी मी तुला. काय महत्वाचा क्षण आहे श्रोते हो. आपण आहात तिथे शांत चित्ताने कथेतला आनंद घ्या. ज्याला मिलेनियन डॉलर म्हणतात ना, 1 करोड रुपयाचं एखादं वाक्य खर्च करावं एका पारड्यात आणि हे वाक्य एका पारड्यात, तसं अशा क्षणाला ती की तिचं आयुष्यच बदलून गेलं त्या एका वाक्यामुळे. हो, असं काय वाक्य बोलली ती, तुम्ही मला विचाराल. त्याचं उत्तर मी आपल्याला सांगतो. काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य उदयाला आलं आणि ती म्हणते, महाराज तुमच्यासारख्या यतिवर्यांच्या चरणी काय मागायचं असतं मला काही कळत नाही. तुमच्यासारख्या यतिश्रेष्ठांच्या चरणारा विंदी वंदन केल्यावर काय मागायचं असतं आम्हाला खरंच काही माहीत नाही. पण महाराज करणारी स्त्री आहे. आत्मनिवेदन. मी एक वारांगणा स्त्री आहे. नाच म्हणलं की नाचणारी, गा म्हणलं की गाणारी. पटवर्धन सरकारांच्या संस्थानामध्ये सांगतील तशी सेवा चाकरी करून त्यांचं रंजन करणारी मी स्त्री. महाराज तुमच्यासारख्या यतिश्रेष्ठाकडे नाही. एक मोलाचं वाक्य ती बोलून गेली श्रोते हो. ती म्हणते, महाराज माझ्यासारख्या यक कशी ते माझ्या पदरात द्या. बस विषय संपला. माझ्यासारख्या यक कशी स्त्रीला लायकीचं जे असेल ते तुम्ही द्या. मागितलं त्या बाईने, तिचं तिलाच कळलं नाही. आपल्याकडनं हे असं केव्हा मागलं जाईल हो? आपण पारायण करणारी माणसं, नामस्मरण करणारी माणसं, तीर्थयात्रा करणारी माणसं, व्रतवैकल्य करणारी माणसं, स्वतःला साधक, उपासक, दत्तोपासक, रामोपासक म्हणून येणारी माणसं, आम्ही कधी माझ्या लायकीचं जे असेल ते मला दे रे, मला खरंच काही नको. तू देतोच आहेस, माझ्या देतोच आहेस, पण माझ्यासाठी जे इष्ट असेल तेच मला दे. मी तुझ्यावर काही लादणार नाही मला अमकं पाहिजे म्हणून. कधी आपण हे मागणार आहोत? त्या यक कश्चित वारांगणा स्त्रीच्या मुखातनं टेंबे स्वामींच्या कडे याचना केली. महाराज माझ्यासारख्या यक कश्चित, किती निर्मळता आहे, किती स्वच्छता आहे, किती स्वच्छता आहे विचारांमध्ये. मी अशी अपराधी आहे. देहाच्या पातळीवर माझ्याकडे मालिन्य आहे, वृत्तीच्या पातळीवर माझ्याकडे मालिन्य आहे, वाचेच्या पातळीवर माझ्याकडे मालिन्य आहे. महाराज माझ्या लायकीचं जे असेल ते मला द्या हो. एवढं हात जोड. आणि महाराज तिला काय म्हणाले आपल्याला सांगतो. टेंबे स्वामी म्हणाले, या जगात लायकी दत्त महाराज ठरवतात, ती तू नाही ठरवायची. ती प्रत्येक जीवाची दत्तात्रय ठरवतात, तू नाही ठरवायचं तू कोण लायकीची असती, तुझी लायकी काय येते. थांब म्हणाले. संत संत असतात ते ह्यासाठी. काढली. आता सगळ्यांनी कागद पेन काढा. मगाशी सांगितलं होतं आपल्याला. गुरूंच्याकडे पाहिलं आणि महाराजांच्याकडनं या प्रसंगाला एक स्तोत्र लिहिलं गेलं. ते नरसोबावाडीच्या दिव्य चरण कमलांसाठी गुरुपंचक स्तोत्र म्हणून त्याचं नाव आहे. गुरुपंचक स्तोत्र. ते 5 श्लोक महाराज संस्कृत भाषेत, संस्कृतमधलं श्लोक आहे. संस्कृत
प्रचूर असं, संस्कृत प्रचूर असं म्हणूया. संस्कृत शब्दांचा त्याच्यात जास्ती शब्दप्रयोग आहे. प्राकृत आहे, मराठी आहे, म्हणायला थोडंसं कठीण जाईल. पण महाराजांनी दत्तात्र्यांच्याकडे पाहिलं आणि कागद लेखणी काढली आणि सरसर 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 लिहायला सुरुवात केली. आता सगळ्यांनी फक्त श्रवण करा, मी म्हणतो. आणि हे तुम्हाला स्वरात ऐकायचं असेल तर पुण्यामध्ये मागे एकदा माझं याच्यामध्ये मित्रमंडळ म्हणून जो भाग आहे स्वारगेटच्या इकडे, तिथे मित्रमंडळला कीर्तन झालं होतं हॉलमध्ये मित्रमंडळच्या. तिथे मी हा प्रसंग सांगितला होता आणि आमचा वैभव कुरुंदवाडचा आहे, त्या वैभव आणि कौस्तुभ म्हणून दोघे जण, त्यांनी ऐकलं होतं ते कीर्तन. त्यांनी ते व्हिडिओ केला होता, त्यातला ऑडिओ करून त्यांनी त्याचा पाठवला होता. त्या ऑडिओला परत एक व्हिडिओ बनवला गेला. त्याच्यामध्ये गिरनारपासून सगळ्या गुरुपादुकांचं दर्शन केलेलं आहे. आणि ते स्तोत्र आपल्याला लिंक पाठवतो मी नंतर, ते आपण नंतर ऐका. गुरुपादुका स्तोत्र म्हणून त्याचे श्लोक महाराजांनी ज्या पद्धतीनं लिहिलेत टेंबेस्वामींनी, ते फारच बहारीचे आहेत. सगळ्यांनी हात जोडायचे, घरातल्या घरात दत्त महाराजांच्या चरणाचं स्मरण करायचं. महाराज म्हणतात, वाडीला आल्यानंतर नमस्कार कसा करा, त्या यक कश्चित देहविक्रय करणाऱ्या स्त्रीसाठी महाराजांनी एक स्तोत्र लिहिलं. मला वाटतं आमच्या पुण्यातल्या भावनाताईंनी ते स्तोत्र आत्ता आपल्या सगळ्यांसाठी पाठवलं आहे. बघा, आपल्यासमोर स्तोत्र पण दत्तकृपेने उपलब्ध झालेलं आहे. तुमच्या सगळ्यांच्याकडे कमेंट बॉक्समध्ये भावनाताईंनी, लोणकरताईंनी श्री गुरु स्तोत्र म्हणून लिहिलेलं आहे. बघा, ते स्तोत्राचं उच्चारण कसं आहे ते पहा. भावे नमू श्री गुरुच्या पदासी, जे आपदासी हरिदे पदासी, दासी परी यासी भजे तो नमितो पदासी, सतत विनत गम्य श्रेष्ठ दुष्टा अगम्य, सदय हृदय लभ्य प्रार्थिती जासी सभ्य, समद यत प्रसादे न होती, कुगती सुगती देती त्या पदा हे विनंती. गुरुपदा वेगळं वृत्त. गुरुपदा विपदा पहरा सदा, अभयदा भयदा मयदा रदा, ऋतवदान्यमदा तवदास्य दे, अमददा गदहा न कुदास्य दे. चौथ्या श्लोकात म्हणतात, नमस्ते भवारे नमस्ते शतारे, नमस्ते घवैरे प्रशस्तेष्टकर्त्रे, नमस्ते खलारे विहस्तेष्टदात्रे, नमस्ते रिवैरे समस्तेष्ट सत्रे. गुरुपद मदवारी सर्व भेदा निवारी, गुरुपद गदवारी सर्व खेदा निवारी, सतत विनत होता वारी जे आपदासी, सतत विनत आम्ही त्या पदासी. शेवट महाराज म्हणतात, फलश्रुती काय लिहितात ते ऐका. खाली लिहिले, भावे पठती जे लोक हे गुरुस्तोत्र पंचक, तया होय ज्ञान बरे वासुदेव म्हणे त्वरे. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचितम श्री गुरुस्तोत्र श्री गुरुपादुका स्तोत्रम संपूर्णम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त. काय सुंदर श्लोक आहेत पहा, काय सुंदर भाव आहेत पहा. भावे नमू श्री गुरुच्या पदासी, जे आपदासी हरिदे पदासी, दासी परी श्री नमिजा पदासी, यासी भजे तो नमितो पदासी. सतत विगत गम्य श्रेष्ठ दुष्टा अगम्य, सदय हृदय लभ्य प्रार्थिती जासी सभ्य, समद विमद होती यत प्रसादे न होती, कुगती सुगती देती त्या पदा हे विनंती. गुरुपदा विपदा पहरा सदा, अभयदा भयदा मयदा रदा, ऋतवदान्यमदा तवदास्य दे, अमददा गदहा न कुदास्य दे. नमस्ते भवारे नमस्ते शतारे, नमस्ते घवैरे प्रशस्तेष्टकर्त्रे, नमस्ते खलारे विहस्तेष्टदात्रे, नमस्ते रिवैरे समस्तेष्टसत्रे. गुरुपद मदवारी सर्व भेदा निवारी, गुरुपद गदवारी सर्व खेदा निवारी. आपण फक्त काय करायचे सगळ्यांनी, सतत विनत होता वारी जे आपदासी, सतत विनत होऊ आम्हीही त्या पदासी. आपण सगळे विनत राहूया दत्तचरणाशी. भावे पठती जे लोक हे गुरुस्तोत्र पंचक, तया होय ज्ञान बरे वासुदेव म्हणे त्वरे. एका यक कश्चित वारांगणा स्त्रीसाठी
टेंबेस्वामींनी दत्त या एका स्तोत्रावरती निरूपण 5 दिवस मला करता येईल, कारण आता तेवढा तो मोठा विषय आहे. भावे नमुश्री म्हणजे काय, भावे म्हणजे काय, भावानीच नमस्कार करायला का सांगितलंय, समद विमद होती म्हणजे काय, कुगती सुगती देती म्हणजे काय, गुरुपदा विपदा पहरा सदा म्हणजे काय, अभयदा भयदा मयदारदा म्हणजे काय. प्रत्येक गोष्टीची चिरफाड करून जर बोलायचं ठरलं तर 5-7 एपिसोड त्याच्यावरतीच होतील, स्तोत्रावरती निरूपण करायचं ठरलं तर श्रोते. पण ते स्तोत्र इतकं स्वरोक्त, त्याची लिंक यूट्यूबला आहे, ती आपल्याला जर शेअर करता आली कोणाला तर ते करतील, शेअर करू किंवा नंतर थोड्या वेळाने शेअर करतो आपण. ते जवळ आज नाही करता आली तर उद्या नुसता विवेक गोखले म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती ते पोस्ट केलेली आहे ती तो व्हिडिओ, तो आपण जरूर ऐका. सांगायचा मुद्दा असा की ते स्तोत्र महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी रचलं, त्या स्त्रीला निमित्त केलं. तुम्ही म्हणाल बुवा आता गोष्ट सांगून झाली, दिलं, खाली जाऊन श्रद्धेनं नमस्कार कर, भावनेनं नमस्कार कर. तू अखिल ब्रह्मांडावर कृपा करणाऱ्या दत्ताला नमस्कार केलास का, तर ती म्हणली नाही केला, ती मैत्रीण म्हणाली म्हणून मी केला. त्यामुळे मग तू नीट नमस्कार नाही नसशील केला. भावे नमू श्री गुरुच्या पदासी, खाली जाऊन ज्या त्रिभुवन पालक दत्त पादुका आहेत तिथे अतिशय श्रद्धेनं जाऊन नमस्कार कर. भावे नमू श्री गुरुच्या पदासी, जे आपदासी हरी, जे आपल्या सगळ्या आपदा दूर करतात, आणि हरिदे पदासी, आणि दासी परी श्री नमी ज्या पदासी, ज्यांच्या चरणारविंदी महालक्ष्मी पाय सेवा, त्यांचे पाय चेपते सेवा करते. दासी परी, एखाद्या दास्यत्व स्वीकारल्याप्रमाणे महालक्ष्मी ज्यांचे पाय स्वीकारते, म्हणून ते श्रीपाद आहेत. श्रीपाद म्हणजे श्री त्यांच्या चरणाशी, पादाशी, पायाशी आहे, म्हणून ते श्रीपाद श्रीवल्लभ आहेत. ते श्री म्हणजे लक्ष्मीचे प्रियकर, लक्ष्मी वल्लभ आहेत, ते श्रीपाद श्रीवल्लभ आहेत. म्हणून तर आपल्या पेजचं नाव सुद्धा ते श्रीपाद श्रीवल्लभ, की त्यांच्या चरणाशी लक्ष्मी दास्यत्व स्वीकारते. श्रीपाद श्रीवल्लभ, कलौ श्रीपाद वल्लभा, दासी परी श्री नमी ज्या पदासी, जी लक्ष्मी जगाला चालवते, खेळवते, बोलवते, ती लक्ष्मी दत्ताच्या पायाशी आहे आणि ती दास्यत्व स्वीकारते. तू कोण स्वतःला समजतेस. दासी परी श्री नमी ज्या पदासी, यासी भजे तो नमितो पदासी. आणि मग सगळा बोध पुढच्या श्लोकात केला. महाराज फलश्रुती लिहिताना लिहितात, हे स्तोत्र जे श्रद्धेने रोज म्हणतील आणि वाडीत आल्यानंतर म्हणतील किंवा रोज उपासनेत म्हणतील, वासुदेव म्हणे त्वरे तया होय ज्ञान बरे, त्याला आत्मज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. हे स्तोत्र जो नित्य म्हणेल त्याला वासुदेव म्हणे त्वरे. आता तुम्ही म्हणाल बुवा यात उपरती हा विषय कुठे आला, सांग. त्या सत्पुरुष झाला, महाराजांनी म्हटलं तुला पटवर्धन सरकार काय देतात ग. ती म्हणाली गाणं म्हटलं की तोडे देतात, पायात काही पैंजण देतात, पैसे देतात, द्रव्य देतात. महाराजांनी सांगितलं असे 1000 पटवर्धन सरकार सूर्योदयाला जी संस्थानं जन्माला घालतात आणि सूर्यास्ताला त्यांचं अस्तित्व नष्ट करतात, असे दत्त महाराज जर तुझ्यावर प्रसन्न झाले तर ते तुला काय देतील सांग बघूया. कधी याचा विचार केलायस का. डोळे लख्ख उघडले. लक्षात घ्या, पुन्हा मुमुक्षुची व्याख्या रिपीट करतो. ऐसा त्रिविध तापे पोळला, निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी श्रीराम. ऐसा दुःखे दुखावला, त्रिविध तापे पोळला, निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी श्रीराम. कोणीतरी एकाने सांगावं लागतं आणि ते अधिकारी महापुरुषाच्या तोंडातून आल्यानंतर, निरूपण श्रवण केल्यानंतर वृत्ती काय झाली की आता मार्ग पोटी धरी, सत्संगाची वांछा करी, मोक्षाची कामना करी तो एक मुमुक्षू. आता मोक्षाची कामना निर्माण झाली. मग असे पटवर्धन सरकार तुला काय देणार नाहीत. त्याचे सारखे 100 जन्माला घालतात दत्त महाराज रोज, ते तुला काय देतील. तो बोध इतका हृदयात ठसला, खाली गेली, ते पुन्हा खाली घाट उतरून खाली गेली ती स्त्री. तिने ते सगळं स्तोत्र पुन्हा नीट वाचलं दत्त पादुकांच्या पुढे, आणि ते त्या स्त्रीचं निमित्त, त्या यक्कश्चित स्त्रीच्या निमित्ताने तुमच्या माझ्या कल्याणासाठी टेंबेस्वामींच्याकडनं लिहिलं गेलं. किती मोठे उपकार आहेत टेंबेस्वामींचे आपल्यावरती, ते त्यांनी लिहिलं. आता त्यातला उपरतीचा भाग सांगतो आपल्याला, जो महत्त्वाचा आहे. या क्षणानंतर, या प्रसंगानंतर ती जी दासी होती, तिची दासी आणि तिची मैत्रीण, त्या म्हणतात चला बाईसाहेब जायचं ना कुरुंदवाडला. ती म्हणाली आता मी कुरुंदवाडला येणार नाही. काय उत्तर दिलं, आता मी कुरुंदवाडला येणार नाही. ती म्हणाली का,
तू तर म्हणाली होतीस ना, मला बग्गी पाहिजे, नाव पाहिजे, पलीकडे जायचं, दर्शन घ्यायचं, ते अमकं करायचं. ते सगळं झालं म्हणाले आता. मग आता मी येणार नाही. आणि सरकारांनी विचारलं की कुठे आहे ती, म्हणून मग आम्ही उत्तर काय द्यायचं? त्यांना सांगा ती मेली. ती आता मेली. आता शरीरानं जिवंत आहे, पण ती जी होती नाचणारी, ती जी होती गाणारी, ती आता मेली. एक नवीन स्त्री जी मूळची आहे, जे मूळचं रूप आहे, ते सत्संगतीतून कळलं. सज्जन हो, श्रोते हो, सद्भक्त हो, गुरुभक्त हो, नीट ऐका. त्या स्त्रीनं त्याच क्षणी दत्तपादुकांपाशी वाडीला संकल्प घेतला, आता माझं शरीर मी पंचविषयात अडकवणार नाही. माझं हे शरीर, मला सुंदर गळा दिलाय ना, तो मी फक्त दत्त महाराजांच्यासाठी खर्च करीन. मला नाचावंसं वाटलंच ना, शास्त्रीय नृत्य मला नाचता येतं शास्त्रांना धरून, ते मी दत्त महाराजांसाठी नाचेन, दत्त महाराजांचं नाम घेऊन नाचेन. निर्लज्ज होबूनी नाचीन कीर्तनी म्हणणारे तुकाराम महाराज. आपण नको तिथे गणपतीच्या ठिकाणी आणि नको त्या हिडीस नाच करतात आपली तरुण पिढी, लाजा वाटायला पाहिजेत. पण देवाचं नाव घेऊन नाचण्याची आमच्या वारकऱ्यांना विचारा. आमच्या सांप्रदायिक लोकांना विठ्ठल विठ्ठल करून ते उड्या मारतात, त्यांना काय पराकोटीचा आनंद मिळतो सज्जन हो, तर त्यांना विचारा तुम्ही, त्यांनाच कळेल. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. ती लाज बाजूला सोडीन. मी नाचावंसं वाटलं दत्ताच्या दारात नाचीन, गावंसं वाटलं तर ह्या गोडगळ्याने दत्त महाराजांना रिझवीन. आता मी मग म्हणाले, पोटा पाण्याचं काय करशील? हे सोनं नाणं, तुला भरजरी वस्त्र घालायची सवय आहे, चांगलं थाटामाटात राहायची. काही नाही म्हणाली. ओम भवती भिक्षांदेही, 5 घरची वाडीत भिक्षा मागेन. एवढी घरं आहेत म्हणाली दत्त महाराजांच्या कृपेने वाडीत, 5 घरची भिक्षा मागेन, भिक्षा मागून राहीन. अहो, एवढ्या टेंबे स्वामींसारख्या अधिकारी सत्पुरुषाचा समागम झाला, त्यांच्यासारख्यांच्याकडनं माझ्यासारखीला निमित्त करून एक स्तोत्र त्यांनी तयार केलं. ते दत्त महाराजांच्या चरणारविंदीत मी म्हटलं, आता जर मी परत परत तिकडे गेले गटारगंगेत, त्या विषयासक्त झाले, तर माझ्यासारखी कपाळ करंटी म्हणाले मीच राहीन. तुमच्या माहितीसाठी सांगतो, या स्त्रीने, कलावंतीण स्त्रीने आपला सगळा पंच विषयातला रस काढला. भरजरी वस्त्र कोण्या एका काळी घालणारी, दागदागिने घालून मिरवणारी, विषयासक्त असलेली ही स्त्री, एक कशी स्त्री, पांढरं शुभ्र नऊवारी लुगडं नेसायची, पांढरं शुभ्र लुगडं नेसायची. 1905 सालात टेंबे स्वामींचा संपर्क झाला. किती क्षणाचा सहवास, काही क्षणाचा सहवास, आयुष्य टर्निंग पॉइंट, बदललंच सगळं आयुष्य. आणि ती बाई घरात 5 घरची भिक्षा मागून खायची, दक्षिण द्वारात तंबोरा घेऊन, शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता शांत हो. तिचं ते रसा स्वरातलं गाणं ऐकून दीक्षित स्वामी म्हणून जे टेंबे स्वामींचे शिष्य, त्यांनी पत्रव्यवहार करून तुमच्याकडून कृपानुग्रह झालेल्या शिष्या अतिशय आर्ततेने करुणा त्रिपदी दक्षिणद्वारात म्हणतात. हे ऐकून टेंबे स्वामींना सुद्धा आनंद उल्हासा केलाय की त्यांना आमचे आशीर्वाद कळवा म्हणून. किती अधिकारपद प्राप्त झालं. त्या बाईंचं नाव सरस्वती म्हणून चरित्रात वर्णन आहे. त्या सरस्वती बाईवरती कृपा नृसिंह सरस्वतींचे कृपांकित वासुदेवानंद सरस्वतींनी केली. सरस्वतीवर सरस्वतींनी सरस्वतींच्या अनुग्रहाने कृपा केली असं म्हणूया पाहिजे तर. नृसिंह सरस्वतींच्या कृपेने जीवन जगणारे वासुदेवानंद सरस्वतींनी सरस्वतीबाईवरती कृपा केली. त्या सरस्वतीबाईने 5 घरची माधुकरी मागावी, दक्षिणद्वारात पदसेवा करावी, होऊन राहावं, पंचविषयातनं मन काढलं आणि दत्त महाराजांचीच होऊन राहिली. आपल्या लक्षात आला असेल निरूपणाचा मूळ विषय आणि मुद्दा, की तितिक्षेनंतर जी येते ती उपरती. उपरती म्हणजे विषयातलं मन पश्चात्ताप दग्ध स्थिती झाल्यानंतर पुन्हा विषयात न जाता परमेश्वराकडे आकृष्ट होणं, याचं नाव उपरती. जे हृदयातच आहे, जवळच आहे, त्याच्याविषयी रती म्हणजे प्रेम निर्माण होणं, हे एक शाब्दिक कोटी. पण मूळ भाव पश्चात्ताप दग्ध स्थितीतून विषयातलं मन काढून परमेश्वरापाशी ते मन लावणं म्हणजे उपरती होणं. या सरस्वती मातेला, सरस्वतीबाईला उपरती झाली आणि तिच्या निमित्तानं तुमच्या माझ्यासाठी हे स्तोत्र निर्माण झालं. असो, आता घड्याळाचा काटा पुढे गेलेला आहे. या गोष्टीत रंगून गेल्यामुळे तरी मी त्या विषयाची सुरुवात करून देतो आपल्याला.
आणि उद्या त्याचा भाग सांगतो आणि मग आपण श्रद्धा आणि समाधान विषय अगदी सांगत नाही असंही करणार नाही. 20-20 50-50 म्हणतात तसं करू. थोडासा भाग सांगतो आणि थोडासा भाग उद्या सांगतो महत्त्वाचा. आता थोडंसं बोलूया उपरतीच्या बाबतीत. मी एक अनुभव घेतलेला एका सत्पुरुषाचा. 10:10 झाले. 5-7 मिनटं सांगतो. वयाच्या 17व्या वर्षी 18व्या वर्षी नर्मदा किनारी बडोद्यामध्ये दादा परख नावाचे एक चांगले टिब्बे-स्वामींच्या उपासना परंपरेतले गरुडेश्वरला वगैरे जाणारे असे उच्च प्रतीचे साधक, ज्यांच्या निमित्ताने बडोद्यातली अनेक मंडळी, कर्नाळी नावाचं एक गाव लागतं, आपल्यापैकी कित्येक जणांना माहीत पण असेल जे आत्ता ऐकतायत त्यांना, ज्यांना माहीत नसेल त्यांनी एकदा बघावं. त्या कर्नाळीला कुबेर भंडारीचं म्हणून एक खूप सुंदर असं मंदिर आहे, महादेव कुबेर भंडारीश्वर. तर तिथे गंगा दशहरा, काल जसा प्रश्न विचारला होता, तर ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध दशमी दशहरापर्यंत 10 दिवस कीर्तन सेवा नर्मदा नदीच्या काठी बडोद्यातली सगळी महाराष्ट्रीयन बृहन महाराष्ट्रातली सगळी मंडळी, बडोद्यात सरकारच्या निमित्ताने, बडोदकर सरकारांच्या निमित्ताने सगळी मराठी मंडळी तिथे 100 किलोमीटरवरती जाताना गरुडेश्वरचं दर्शन घेऊन, नारेश्वरचं दर्शन घेऊन, गरुडेश्वरचं दर्शन घेऊन कर्नाळीला बडोदच्या जवळ तिथे मोठा उत्सव 10 दिवस. आणि माझे गुरुजी आदरणीय कैलासवासी दत्तराज बुवा घाग यांच्याबरोबर मला पहिल्यांदा तिथे 10 दिवस जाण्याचा योग आला. त्यावेळेला माझे गुरुबंधू, माझे मित्र शरद बुवा घाग, त्यांचं एक कीर्तन आणि माझं एक कीर्तन, माझ्या कीर्तनाला त्यांनी 7, त्याच्या कीर्तनाला मी 7, असं आम्ही एकत्र, आणि आदरणीय दत्तराज बुवा घाग यांची 10 दिवस कीर्तनं, त्या निमित्ताने एक कीर्तन सेवा तिथं झाली. आणि मग पुढच्या वर्षी ती पूर्ण 10 दिवस कीर्तन दादांची म्हणजे घागबुवांची होती. आणि त्यात 10 दिवसात आम्हाला तिथला उत्सव अनुभवता आला, जो परमानंद नर्मदा किनारी. 17-18 वर्षाचं वय. मग दिवसभर त्या नर्मदेत सकाळी पोहायला जायचं, संध्याकाळी कीर्तन असायचं दादांचं, घागबुवांचं. ती बडोद्यातली एकापेक्षा एक विद्वत अशी श्रेष्ठ मंडळी, कोणी गाण्यातलं उत्तुंग असं शिखर गाठलेलं, कोणी शास्त्राचा अभ्यास केलेले, कोणी छान उपनिषदाचं वाचन केलेले, कोणी वेदाभ्यासी वैदिक ब्राह्मण मंडळी. सकाळी वैदिक काही परंपरा चालायची, अनुष्ठान चालायची, यज्ञ यागादी कर्म चालायचे 10 दिवस. दुपारी कीर्तन असायचं, रात्री गाण्याचे कार्यक्रम असायचे, संध्याकाळी नर्मदेची आरती असायची. आणि त्या आरतीच्या वेळेला तुम्हाला सांगतो, तो घाट कुबेर भंडारीचा एवढा भरून जायचा. त्या कुठल्या गावी सांगितलं, कर्नाळी नावाच्या गावात मोठाच्या मोठा घाट आहे. तो सगळा घाट असा भरून जायचा. आणि सगळं झालं की ते फार सोफॅस्टिकेटेड जीवन, ते असं द्रोण आणि ते चमचा ही भानगड नाही. तो आरती झाली ती मोठी की ते तुम्हाला सांगतो, तो जो प्रसाद असायचा उसळ, ती उसळ प्रत्येकजण असं करायचा, ओंजळ, आणि त्या ओंजळीमध्ये ती उसळ गरम गरम असायची, ती उसळ घालायची आणि ती तशीच खायची. ती तशीच खाण्यामध्ये खरी मजा असते. खूप तो द्रोण घ्या, चमचा घ्या, सोफॅस्टिकेटेड पद्धतीने असं खा तसं खा, त्यात काही मजा नसते. ती ओंजळ घेत त्या ओंजळीत ते सगळं ते चण्याची ती उसळ खायला अशी अप्रतिम मजा यायची. आणि तिथे एका सद्गृहस्थांचा परिचय देवदयेने दत्तकृपेने झाला. पहिल्या वर्षी जेव्हा 10 दिवस राहायला गेलो तेव्हा विशेष परिचय नव्हता, थोडासा परिचय झाला होता, कारण एवढा बोलण्याचा कधी विषय आला नाही त्यांच्याशी. पण देवाच्या कृपेने आमच्या शंकराचार्य मठात त्या दादा परखांनी, दादा पारेख, त्यांनी संपर्क केला. पत्रव्यवहाराची पद्धत होती त्यावेळेला. त्यांनी पत्रव्यवहार केला आणि आमच्या स्वामीजींना सांगितलं की तुमच्या या शिष्याला मला आमच्याकडे पुढच्या वर्षीच्या 10 दिवस कीर्तनासाठी पाठवावं तुमच्या या विद्यार्थ्याला. महाराजांनी परवानगी दिली आणि माझीही शिकलेली कीर्तनाची उजळणी व्हावी म्हणून स्वामीजींनी परवानगी दिल्यानंतर मग मी कोल्हापूरहून पुण्याहून मुंबईहून बडोदा, मध्यरात्री दादांच्या घरात तिथे पोचल्यानंतर पहाटे बसनी सगळे आम्ही कर्नाळीला गेलो. आणि मागच्या वर्षीचा एक साधारण अनुभव होताच की उत्सवाचं स्वरूप कसं असतं, किती लोक जमतात. जवळजवळ 100-500 लोक, जास्तीच पण कमी नाही, पण एवढी लोक तिथे. बृहन महाराष्ट्रातली आपली सगळी मराठी महाराष्ट्रीयन लोक सगळी. गंगेचा उत्सव, गंगा दशहरा उत्सव नर्मदा किनारी, काय सुंदर उत्सव करतात. आणि छान वातावरण होतं. साधारण अनुभव गाठीशी होता.
उमेदीचंच वय, की अगदी तरुण वय, एकदम 17-18 वर्षाचं, नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन परिचय सगळ्यांची. आणि मग 10 दिवस कीर्तनाची सेवा लाभली होती. म्हणजे थेरॉटिकल शिकलेलं प्रॅक्टिकली आता तिथे जाऊन राबवायचं होतं. झालं, उत्सवाला सुरुवात झाली. मागच्या वर्षीचा अनुभव होता त्याप्रमाणे उत्सवाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशीचं कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनापासून झाली, त्यात जसं मी मगाशी म्हणालो की घाटी एकत्र नर्मदेची पूजा असते संध्याकाळी गंगा म्हणून, आणि ती गंगा म्हणून तिची पूजा झाल्यानंतर नर्मदेची आरती होऊन ती आरती सगळ्यांनी घ्यायची आणि मग तो प्रसाद घ्यायचा. नित्याचा क्रम. रोज कीर्तन सुरू झालं की उजव्या बाजूला मी बघायचो एक सद्ग्रस्त, ज्यांच्या बाबतीत म्हणालो मागच्या वर्षी ज्यांची भेट झाली, ते सद्ग्रस्त उजवीकडे खुर्चीत येऊन बसायचे. ते आले की सगळे अतिशय आदरानं त्यांना उत्थान द्यायचे, म्हणजे उभं राहून त्यांना त्यांचा एक ज्याला म्हणतो आपण आदरयुक्त त्यांना वर्तणूक त्यांना सगळेजण द्यायचे, सन्मान द्यायचे. आणि मग ते कीर्तनाला येऊन बसायचे. कीर्तनात मला कळायचं नाही ते कोण आहेत, कारण ते खूप फटकून वागायचे. फटकून याचा अर्थ ते असायचे सगळ्यांच्यात, नीट आहे का, ते असायचे सगळ्यांच्यात, पण कोणाला लावून घेत नसायचे. त्यावेळेला ते कळलं नाही, पण आता कळतंय या भूमिकेत सांगतो. कोणालाही ते लावून घ्यायचे नाहीत. लावून घ्यायचे नाहीत याचा अर्थ बोलायचं नाही कोणाशी, जास्ती गुंतायचं नाही, बसायचे, कार्यक्रमात सहभाग घ्यायचे, गाण्याचा कार्यक्रम असला बसायचं, थोडा वेळ ऐकायचं, निघून जायचे. त्यांच्यावर त्यांच्या मंडळी पण होत्या, बायको पण होती, दोघेजणं बसायचे. बरं, परिचय नसल्यामुळे बाकीचे बोलायचे, इंटरॅक्शन व्हायची. आम्ही इथे राहतो, आम्ही इकडे राहतो, आम्ही येतो वाडीला, किंवा आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो. पण हे काही बोलायचं नाहीत. हे कीर्तन झालं की ह्याची दाना देगा झालं की आमची आरती इकडे सुरू झाली की ते निघून जायचे. म्हणजे असे एकदम डिटॅच, एकदम आपला काही संबंध नाही आत्ताच्या ह्याच्याशी, ते निघून जायचे. कुठे जायचे निघून? ते घाटावरती जायचे, कारण कीर्तन संपलं दुपारचं की आरती असायची नदीची, तिकडे जाऊन बसायचे. पांढरं शुभ्र लुंगी, धोतर म्हणजे गुंडाळलेलं, वरती पांढरा तो अर्धा कुर्ता, आणि त्यांच्या आजूबाजूला सुद्धा कोणी बसायचं नाही, कारण ते जरा बोलायला फटकळ काम होतं. आता मला काहीच परिचय नव्हता. योगायोगानं 2 पायऱ्या पुढे सोडून मी बसलेला. 10 दिवस कीर्तनाचा बुवा म्हणून कीर्तनाचा गेलेला मी तिथे. आरती झाल्यानंतर प्रसाद मला मिळाला. आणखीन 2-3 दिवसाचं कीर्तन झालं, आणि बहुतेक 4 दिवस कीर्तन झालं असेल, 3-4 दिवसाचं. आणि तो प्रसाद ओंजळीतला खाऊन आम्ही सगळे खालनं घाटावरती त्या कुबेर भंडारीपाशी एक मोठं असं तिथे पटांगण आहे. आमचे आप्पा पाथरकर म्हणून बडोद्याचे, ते तिथे फार विनोदी व्यक्ती. तर ते मग सगळ्यांना एंटरटेन करायचे. मग रात्री गाण्याच्या भेंड्या असायच्या, कोणी आध्यात्मिक गाणी म्हणायचे, वेगवेगळे विनोद सांगायचे. तर आप्पा पाथरकर फारच विनोदी व्यक्तिमत्व होतं. लोकांना हसवून हसून रडवायचे अक्षरशः. मग आप्पा पाथरकरांच्या काही गोष्टी चालायच्या. तर तो जो चौथरा होता कुबेर भंडारीच्या पुढे, तिथे सगळी लोक आजूबाजूला पोचली, आणि तिथे सगळी 15 तरी लोक असतील. मी 15 जण आहेत, आणि ते सद्ग्रस्त तिथे आले मागणं. ते सद्ग्रस्त मागणं आले, आणि 3-4 दिवस होता 10 दिवसातला, आणि एकदम पटकन म्हणाले, हे बघा, तुम्हाला माईक सेन्स नाही बरं का, अजिबात माईक सेन्स नाही. फाडकन एकदम म्हणाले. आता ती 15 लोक होती. त्या 14-15 श्रोतृवृंदांच्यात माझे जे आयोजक मंडळी होती, किंवा ती जी श्रद्धेनं जमलेली लोक होती, त्यांच्या सगळ्यांच्या समोर मी एक कीर्तनकार बुवा म्हणून बोलवलेलं. आणि माझ्याशी ते इंटरॅक्शन करताना आम्ही चर्चा करतोय, काही गप्पा मारतोय, आणि अचानक ते आले आणि पटकन म्हणाले, कीर्तन बिर्तन ठीक आहे, पण तुम्हाला माईक सेन्स अजिबात नाही. तुमचं ते गाण्याचा विषय असा आहे, तुमचं ते माईकचा विषय असा आहे. असं एकदम फाड 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 काहीतरी विचित्रच बोलायला लागले. माझ्या जागी आपल्यापैकी जरी कोणी असतं तरी मी जसं मगाशी म्हणालो की आपलं बॉडी लँग्वेज लगेच बदलतं, आपला चेहऱ्यावरच्या मुद्रा लगेच बदलतात, आपले हावभाव लगेच बदलतात, आपली बॉडी लँग्वेज, देहबोली बदलते. मग ते कोणीतरी अधिकारी आहेत, गेल्या वर्षीचा परिचय होता, यावर्षीसुद्धा आपण पाहतोय की लोक त्यांना मान देतात. तर एकदम असं त्यांना कसं विरोधानं बोलायचं. तर मग मी त्यांना सांगायला लागलो, काय आहे ते माईकचं असं आहे की ते नेमकं स्पर्श केला की ते कुर्र असं वाजतं, मग ते असं होतं तसं होतं. मी काही कारणं सांगायला लागलो, किंवा माईकमध्ये थोडी गडबडी आहे त्यामुळे थोडंसं असं होतं. मी त्यांना कारण नाही ते काही असू दे, पण तुम्हाला माईकचा सेन्स नाही. ते पुन्हा बोलायला लागले. मी म्हटलं ठीक आहे, पण ते माझी चूक नाही आहे, ती माईकची चूक आहे. मी बोलायला लागलो, ते बोलायला लागले. ते चिडवत होते, मी चिडत गेलो. ते चिडवायला लागले, मी चिडत गेलो.
आणखीन ते 4 लोकांपुढे अपमानित करायला लागले. इनडायरेक्टली, डायरेक्टली नाही, इनडायरेक्टली उपहास करायला लागले. आणि मला ते काही कालांतराने सहन होईन असं झाल्यानंतर मी म्हटलं, ठीक आहे, तुम्हाला पटत नाही आहे, हरकत नाही, जे मला येतं आहे ते मी करतो आहे, असं माझ्याकडनं बोललं गेलं. ठीक आहे म्हणाले, सुधारणा करता आली तर करा, अजून 6 दिवस मैयाची सेवा करायची आहे तुम्हाला. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. ते निघून गेले, मी निघून गेलो. मला त्यावेळेला त्या 14-15 लोकांच्यात राहावंसं पण वाटेना. का? कारण मी कोणीतरी आहे कीर्तनकार बुवा, आणि मला हे कोणतरी ज्याला मी ओळखत पण नाही, त्याने मला असं बोलावं 4 लोकांच्यात, त्यांनी मला अशा पद्धतीने अपमानित करावं, आणि मैयाची सेवा करायची आहे, बघा सुधारता आलं तर सुधारा वगैरे, असे कोण हे लागून गेले, असे कोण हे आहेत. म्हणून थोडासा ज्याला म्हणतात ना एक तिटकारा, त्यांच्याविषयीचा त्रागा माझ्या मनात निर्माण झाला. ती रात्र गेली, पण माझ्या डोक्यातनं तो विषय जाईना. दुसऱ्या दिवशी पुन्हा कीर्तनाच्या वेळेला जय जय रामकृष्ण हरी सुरू झालं. ठरलेल्या वेळेप्रमाणे ते खुर्चीवर येऊन बसले. पण आज माझा त्यांच्याकडे सगळ्या लोकांनी त्यांना नमस्कार जरी केला आदरयुक्त, तरी माझ्या मनामधनं त्यांना नमस्कार आदरानं झाला नाही. का? कारण ते मला बोलले. तुमच्या लक्षात येत असेल मी साधक भूमिकेतनं आपल्याला काय सांगू इच्छितोय. मला जे सांगायचं ते आपल्याला नक्की कळत असेल अशी मी आशा करतो. की मी हे मला उदाहरण घेऊन यासाठी सांगतोय की त्या क्षणी 17-18व्या वर्षी काय मॅच्युरिटी असू शकते हो, पण त्या क्षणी असं वाटलं, हा तोच माणूस. एकीकडे मी कीर्तन करतोय, पण एकीकडे माझं मन आणि बुद्धी सांगते हा तोच माणूस. 10 लोकांच्या तुला काल अपमानित केलं ना, तो हाच माणूस आलाय. म्हणजे आपण असंच रिॲक्ट होत असतो. आणि मग त्यांच्याकडे पाहूनही न पाहिल्यासारखं केलं. कीर्तन झालं आणि संध्याकाळच्या वेळेला पुन्हा आरतीचा प्रसंग आला. मग मी जरा त्या माणसापासून लांबच राहायचा. आपल्याला ज्यांच्याशी जमत नाही आपण लांब अंतर धरतो. मी तर आधी एक तर त्यांच्या संपर्कात नव्हतो, पण आता तर आणखीन लांब राहायचं असं ठरवलं. संध्याकाळची आरती झाली, प्रसाद खाल्ला, उंजळीतनं सगळ्यांनी मिळून तो प्रसाद खाल्ला. वरती निघालो आणि आता मी कोणाशी न करता जी खोली दिली तिकडे आपलं सरळ मुकाट जाऊया आणि गप्पा बसूया. कालचा प्रसंग आज पुन्हा व्हायला नको. एक वयाचा पण फॅक्टर असतो. 18-20 वर्षाचं, 17-18 वर्षाचं वय. मला कसे बोलले असं वगैरे वाटत होतं. आणि त्यांना समोर पाहिल्यानंतर संतापच झालेला होता पुन्हा. बघा या गमती, हे साधक भूमिकेतनं जे घडलंय ते आपल्याला प्रांजळपणे सांगतोय असं वाटलं. आणि माझ्या मनात ते विचार चालू होते. मी नर्मदा माईला नमस्कार केला आणि माझ्या पाठीवरती असा हात ठेवला गेला. मी बघतो तर तेच सद्गृहस्थ. मला क्षणभर असं वाटलं की काल तर माझ्याशी एवढं वेडं-वाकडं बोलले आणि आज माझ्या खांद्यावर हात ठेवून मला म्हणाले, चला तुमची खोली कुठे आहे मुक्कामाची? म्हटलं वरती आहे. चला म्हणा. मग वरती मला खोलीत नेलं आणि मला म्हणाले, वय किती रे बाळ तुझं? मी म्हटलं 18. म्हणाले म्हणजे 18 पूर्ण 19 चालू. बरं ठीक आहे म्हणाले. चांगलं करतोस म्हणाले कीर्तन. मला काय म्हणाले ते, चांगलं करतोस कीर्तन. एका क्षणात त्याच व्यक्तीने काल अपमान केला होता, पण आज त्याच्या त्या एका वाक्याने मी एवढा सुखावून गेलो की मला म्हणजे अगदी असं जणू काही त्यांचे पायच पकडावेसे वाटले त्या क्षणाला. मी म्हटलं, काका मग तुम्हाला आज चांगलं वाटलं तर काल एवढ्या 15-20 जणांपुढे का माझा अपमान केला? तो मला का असं टोचून बोललात, का रागावून बोललात? माझ्या प्रिय सगळ्या दर्शक हो, श्रोतृवृंद हो, त्या महापुरुषाने जे वाक्य सांगितलं ते जसंच्या तसं मी आपल्याला सांगतो. झाला जर आपल्याला उपयोग आपल्या आयुष्यात आपली उपासना करताना, तर निश्चितपणानं करून घेऊया. त्यांनी दिलेलं वाक्य माझ्यासाठी टर्निंग पॉईंट्स होतं. ते म्हणाले, मी तुला चाचपडून बघत होतो की तू प्लीडिंग किती करतोयस ते. काय शब्द केला त्यांनी? मी तुला चाचपडून बघत होतो की तू प्लीडिंग किती करतोयस. मी म्हटलं कशाचं प्लीडिंग? नाही, मी तुला जेव्हा डिवचलं की माईक सेन्स नाही, ते असं नाही, ते असं होतं आहे, मग तू किती पद्धतीने सांगत होतास की माईकचं असं आहे, ते असं आहे, मग नाही ते अंतर लांब आहे, नाही ते स्पीकरचा आवाज वेगळा आहे. म्हणजे तू प्लीडिंग किती करत होतास की तो माईक म्हणजे मला माईक सेन्स नाही असं नाही, तो माईकमध्ये खोटी आहे, माईकमध्ये काहीतरी कमतरता आहे, त्या स्पीकरमध्ये काहीतरी कमतरता आहे, हे तू प्रूव्ह करू इच्छित होतास ना, इच्छित होतास ना. मी म्हटलं हो, म्हणजे माईकमध्ये काय दोष आहे तेच मला तुम्हाला सांगायचं होतं. तत्क्षणी त्या माणसाने दिलेलं वाक्य फार महत्त्वाचं आहे. ते मला म्हणाले, ते सत्पुरुष मला म्हणाले, तुला आयुष्यात जर पुढे कीर्तन करायचं असेल आणि जर खरी दत्तकृपा मिळवायची असेल तर परमार्थाचं एक महत्त्वाचं सूत्र म्हणाले लक्षात ठेव. जेव्हा साधकाचं, उपासकाचं, भगवत भक्ताचं
प्लीडिंग करणं थांबतं तेव्हा त्याचा परमार्थ सुरू होतो. माझं वाक्य सांगून संपलेलं आहे. आपण आपल्या हृदयात घट्ट करून ठेवा. जेव्हा साधकाचं, उपासकाचं, दत्तभक्ताचं, गुरुभक्ताचं समोरच्याला प्लीडिंग करणं थांबतं, जेव्हा तो मी कसा योग्य आहे हे सांगण्यासाठी बरं तू मूर्ख आहे, बरं ठीक आहे, काय हरकत नाही, ज्या दिवशी त्याचं प्लीडिंग थांबतं त्या दिवशी त्याचा खरा परमार्थ सुरू झाला असं समजावं. आत्ता म्हणाले तू लहान आहेस, तुला कळणार नाही, पण माझ्या वाक्याचा नीट विचार कर आणि मग तुला पुढे मार्गात या गती मिळेल. प्लीडिंग करणं सोडायचं. समोरचा म्हणाला ना असं आहे, बरं सहनम ही सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. ते तितिक्षा चित्तामध्ये दृढ झाल्याशिवाय पुढे उपरती होऊ शकत नाही. शमदम झाल्यानंतर तितिक्षेनंतर उपरतीनंतर श्रद्धा, श्रद्धेनंतर समाधान, आणि ते समत्वाचं आधान झालं की समाधान झालं की बस विषय संपला. अशी सगळी गोष्टी आहेत. तर आज तुला एवढंच सांगितलं. आता हळूहळू अजून 6 दिवसात म्हणाले सांगतो पुढचं. मग त्या 6 दिवसात त्यांनी जे पुढे मला सांगितलं ते मी तुम्हाला उद्या सांगतो. आज इथेच थांबतो, कारण ते आता घड्याळाचा काटा पुढे चालला आहे. तसं बोलायला गेलं तर मग पुढे आणखीन खूप मोठा विषय आहे, तो उद्या सांगतो, नक्की सांगतो उद्या आपल्याला. तो विषयच इतका सुंदर आहे की त्यांनी ते का सांगितलं, त्यांचा अधिकार काय होता, ते स्वतः उपरतीने कसे वागले, अतिशय जबरदस्त असा विषय आहे त्यांच्या जीवनचरित्राचा. त्यांचं छोटंसं आख्यान त्या महापुरुषाचं, त्या सत्पुरुषाचं मी तुम्हाला उद्याच्या दिवशी सांगतो 8:30 वाजता. कारण आता वेळेची मर्यादा लक्षी घेता आपल्याला सुरुवात तर करून दिली, पण आपलं आत्ताच्या दिवशीचं एक वाक्य लक्षात ठेवा की ज्या दिवशी थांबतं, मी कसा योग्य होतो हे जगाला सांगणं जेव्हा थांबतं तेव्हा आपला परमार्थ हळूहळू सुरू झाला असं समजावं. हळूहळू सुरू झाला असं समजावं. आजच्या दिवशी त्या संत सत्पुरुषांचं वाक्य हृदयात कोरून ठेवूया. सरस्वतीबाईंची गोष्ट, टेंबेस्वामींच्या कृपेने परिप्लुत झालेलं जीवन, इथे मला वाटतं आमच्या सहकाऱ्यांनी, ओळखीच्यांनी कोणी नाव घेत नाही, कोणी शेअर केलेलं आहे लिंक. ती लिंक आपण आवर्जून ऐका. पुण्यात झालेल्या माझ्या कीर्तनाची ती लिंक आहे आणि आपण ती ऐका. त्याच्यात भावे नमो श्री गुरुच्या पदासी हे सगळं त्याच्यामध्ये आहे. टेंबेस्वामींच्या चरित्रात पण आहे. टेंबेस्वामींच्या वासुदेवानंद वरती आपण गेलात साहित्यामध्ये, तिथे पण आपल्याला मिळेल. आपण कुठेही पहा. ती सरस्वतीबाईंची गोष्ट लक्षात ठेवा, नाथांची सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा, सरस्वतीबाईंची गोष्ट लक्षात ठेवा, आणि ज्या संतांनी सांगितलं त्यांची ही गोष्ट शेवटची. आज मी त्याचं पार्श्वभूमी आपल्याला सांगितली आहे, उत्सव काय होता, कसं कसं झालं, काय झालं. आता उद्या मी आपल्याला त्याविषयी, ते कोण होते आणि ते ह्या पदाला कसे आले, त्यांना उपरती कशी झाली, कारण त्यांना उपरती काय झाली हे मला उद्या सांगायचं आहे तुम्हाला. त्यामुळे उद्या ते नर्मदा किनारी का आले, ती उपरती त्यांना कशी झाली, नाही आज नाही सांगणार, उद्या सांगतो. उद्या नक्की सांगतो आपल्याला 8:30 वाजता. कारण दिवसभर माझंही भरपूर बडबड 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 बोलणं चालू आहे संध्याकाळी 5 वाजल्यापासून. तेव्हा मला आता थोडंसं थकायला झाल्यासारखं वाटतं आहे की दुपारपासून सतत चालूच असतं रात्रीपर्यंत. तर आता थांबूया. आज वाणीला इथेच विराम देतो. उद्या 8:30 वाजता आपण पुन्हा एकदा भेटूया. उद्या थोडासा विषय उपरतीचा आणखीन थोडा पुढे घेऊन जाऊया. मग श्रद्धा म्हणजे काय, समाधान म्हणजे काय याविषयी पुन्हा बोलूया. पुन्हा एक डिक्लेरेशन सांगतो, मी कुठलीही यात्रा नेत नाही, कुठलीही यात्रा कंपनी माझी नाही, मला कुठलेही त्यातनं पैसे कमवायचे नाहीत, त्यामुळे मला तुमच्याबरोबर यायचं आहे वगैरे असं काही सांगायची आवश्यकता नाही. आमच्या ज्या काही यात्रा असतात, गिरनारची एक परिक्रमेची, ती एकादशी ते पौर्णिमा आणि बद्रीनाथची केव्हाची, तेव्हा आपण आपापल्या खर्चानी, आपापल्या नियोजनाने, विमानाने या, चालत या, ट्रेननी या, 3AC या, चालत या, सायकलवरनं या, जेव्हा हे कोरोना संपेल तेव्हा आपापल्या पद्धतीने जसं यायचं तसं आपापलं नियोजन करा. तिथे कुठे राहायचं ते पण आपापल्या इंटरनेटवर शोधून राहा. पण मी कुठली व्यवस्था ती करत नाही किंवा तो माझा व्यवसाय नाही.
त्यामुळे कृपा करून त्याविषयी कोणी मला कुठलाही मेसेज करू नये की तुम्ही कुठली यात्रा नेता का वगैरे. तर मी कुठली यात्रा नेत नाही, तो माझा व्यवसाय मुळीच नाही. तर आपण नक्की त्याबद्दल जागरूक राहूया. आणि ज्या दिवशी प्लीडिंग थांबतं त्या दिवशी परमार्थ सुरू होतो. हे सूत्र आजच्या दिवशी देतो. इथेच वाणीला विराम देतो. एक घोरात कष्टोधरणचा पाठ म्हणूया. उद्या त्या सत्पुरुषाची गोष्ट नर्मदा किनारीवाल्याची ती मी उद्या आपल्याला सांगतो, अगदी नक्की सांगतो. आज इथे थांबू. हे जग सुखी व्हावं म्हणून प्रार्थना करू. सर्वेत्र सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असू नये अशी प्रार्थना करू. श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. त्वन्नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते. घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं. त्रातारन्नो वीक्ष ईशास्तजूर्ते. घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भरता. त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता. कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते. घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं लीलानन्दमूर्ते. घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. श्लोकपञ्चकमे तद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत्. अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त 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 श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. खूप खूप धन्यवाद.